चला वाचूया या अभिवाचन चळवळीतल्या पुष्प 72व्या या सेशनमध्ये मला सहभागी व्हायला मिळालं याचा खरोखरच खूप मोठा आनंद मी आधी सुरुवातीला व्यक्त करते. नार्वेकर आणि त्यांचे सहकारी यांनी चालवलेली ही छोटीशी चळवळ, तिचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. आज मी त्रिपर्ण या माझ्या नव्या पुस्तकातील फ्लेमिंगो या माझ्या कथेचं अभिवाचन करणार आहे. ती कशी वाटते ते जरूर कळवा. जयंतराव आणि लताताई दोघांनी दिवस आखून घेतलेला. व्यायामानंतर चहा घेत पेपर वाचन करणं, मग वामकुक्षी संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक संघात डोकावणं, नाहीतर फिरायला जाणं. लताताईंनी तर एका अनाथ आश्रमाला जवळ केलं होतं. दुपारभर कार्य करत तिथल्या मुलात रमवून घ्यायचं. दोघांचं हे म्हटलं तर ठरीव साच्याचं पण निवांत आयुष्य. पिकल्या वयाकडे झुकत चाललेली दोघं एकाकीपणाचं बोट पकडून एक एक पावलं संथपणे टाकणार. पण गेल्या वर्षी अमेरिकेत स्थिरावलेला त्यांचा एकुलता एक मुलगा सुजय मॅसिव्ह हार्ट अटॅकनं आकस्मिकपणे गेल्याची बातमी येऊन थडकली. इतकी वर्ष घरापासून दूर असलेला सुजय, तो आपल्या संसारात अमेरिकेत सुखात आहे. त्याची अमेरिकन बायको आणि 14 वर्षांच्या मुलाबरोबर असं म्हणत त्याच्या नसण्याची सवय करून घेतलेले हे घर. पण तोच सुजय आता या घरात कधी परतणारच नाही. या जगातच मुळी तो असणार नाही. हे वाट्याला आलेलं एक अघटित म्हणजे लताताई आणि जयंतराव यांना नियतीनं दिलेला एक अनपेक्षित सरसरीत असा चटका होता. सुजयनं जेसीशी लग्न ठरवलं ते दोघांना रुचलं नव्हतं. ती वेगळ्या देशसंस्कृतीतली मुलगी या मराठमोळ्या घरात सामावू शकणं मुश्किल आहे. तिचं लग्न टिकेल का, अशाही शंका होत्या. पूर्वग्रह असतील या अशा निरर्थक काळज्या, प्रश्न, शंका बऱ्याच होत्या. पण मुख्यतः त्या दोघांना स्वीकारता आलं नव्हतं ते तिचं पाश्चात्यपण. सुजयला अर्थातच दोघांची नापसंती महत्वाची वाटली नव्हती. इतकी वर्ष आधीच दूर राहून नात्यांचे धागे विस्विशीत झाले होते. सुरुवातीला जाणवणारं भौगोलिक अंतर आता भावनिक दृष्ट्याही वाढलंच होतं. संबंध तर वरवरचे होत गेले होते, त्यात ही भर पडली. सुजयकडून हे अंतर कळत नकळत जाणते अजाणतेपणे राखलंही गेलं. जयंतराव लताताई थोड्याशा दुरावत स्वीकारत पेलत राहिल्या सगळं, आणि आपल्याच एकुलत्या मुलाशी हे विस्कळत होत गेलेलं नातं अखेर त्यांनी स्वीकारूनही टाकलं. नाही म्हणायला 10-11 महिन्यांच्या सॅमला घेऊन एकदा सुजय आणि त्याची बायको जेसी भारतात आले होते खरे. ती जेसीची आपल्या सुनेची पहिली भेट होती दोघांची. लग्न तर परस्पर करून सुजय मोकळाच झाला होता. या घरात ते राहिले असतील 10-12 दिवस. जेसी तर तान्या सॅममध्येच गुंतलेली होती. नंतर सुजय 4-1 वर्षांनी एकटाच ऑफिसच्या कामाला म्हणून आला, आणि परत एकदा 2 वर्षांनी. मग मात्र तो आला नाहीच. किती वर्ष झाली असतील? 6 तर सहजच. पुढे स्काईप, व्हिडिओ या गोष्टी आल्या, पण आईवडिलांचे संबंध इतके घनिष्ठ राहिलेही नव्हते. मग या प्रगतीचा उपयोग काय? गरज देखील पडली नाही, उरली नाही, निर्माण सुद्धा झाली नाही. जेसी आणि सॅम येत आहेत. जयंतराव लताताईंना म्हणाले. कुठे? इथे भारतात? लताताई अविश्वासाने काही वेळ बघतच राहिल्या. सुजयचा फोन आला की आपण म्हणायचो त्याला, घेऊन ये की रे तुझ्या मुलाला एकदा, आम्हाला वाटतं ना नातवाला बघवसं. तर उत्तर द्यायचा, व्हिडिओ कॉलचा फोन आला आहे, आता तो घ्या, म्हणजे येईल त्याला बघता बोलता. मीच घेऊन देतो तुम्हाला. एवढंच फक्त म्हणत गेला. बोलता बोलता लताताईंचे डोळे आर्द्र होऊन गेले होते. सगळे पाश बंध कापत गेला तो.
त्या म्हणाल्या. जयंतरावांनी खिशातला रुमाल बाहेर काढला. त्याची घडी चष्मा उतरवून त्यांनी डोळ्यांवर दाबून धरली. ते त्यावर काहीच म्हणाले नाही. त्याच रणरणत्या उन्हाचा दिवस. बेल वाजल्यावर जयंतराव लताताई आधीरतेनं पुढे झाले. जाळीच्या दारातून पलीकडे उभे असलेले जेसी आणि सॅम. सुजय नसलेलं सुजयचं कुटुंब. जयंत मीन्स डॅड्स डॅड? सॅम विचारत होता. सुजयसारखा किती आवाज. दिसतो आहे जेसी सारखा, पण भास मात्र आहे अगदी सुजयचा. गुलकंदी गुलाबाच्या पाकळ्यांसारखे त्याचे ओठ. जेसी सारखे सोनसळी सळसळीत केस. भोवऱ्यापाशी उभा असणारा मोऱ्याच्या तुऱ्यासारखा छोटासा तुरा. पाचूसारखे हिरवेशार डोळे. काय आहे नेमकं याच्यात सुजयसारखं? सॅमची नजर आल्या आल्या घरावर फिरत राहिली होती. नुसतीच फिरत नव्हती, तो घर निरखत होता. शोकेसमध्ये ठेवलेल्या त्याच्या डॅडच्या अनेक फोटोंकडे त्याचं पुन्हा पुन्हा लक्ष जात होतं. घर सापडलं ना? जयंतरावांनी जेसीला विचारलं. या आय हॅव गुगल मॅप. मग ते सॅमला म्हणाले, तुझ्या डॅडची सगळी पुस्तकं एका कपाटात ठेवली आहेत. ते कपाट तुला उघडून देऊ? त्याचा कप्पा मी आजही तसाच ठेवला आहे. सॅमची कळी चांगलीच खुलली. येस, आय एम डॅड्स सन, यू नो, तो म्हणाला. सॅमच्या बोलण्यातला आपल्या डॅड बद्दलचा अभिमान तेवढ्यात चांगलाच जाणवून गेला होता जयंतरावांना. सुजयला आधी वाचायचा खूप कंटाळा, पण एक एक पुस्तक वाचू लागल्यावर मात्र त्याला चांगलाच नाद लागला वाचनाचा. जयंतराव त्याला सांगत होते. डॅड मला जास्तीत जास्त गिफ्ट पुस्तकांच्याच आणायचा. सॅमची कळी खुलली. आय हॅव सो मेनी बुक्स इन माय हाऊस, यू नो. माझ्या पुस्तकांची आजोबा छोटी लायब्ररीच आहे. आल्यापासून सॅम जराही बुजला नव्हता. मोकळेपणानं वागत वावरत होता, जसं हे त्याचं आजोळ, जिथे तो अनेकदा आला आहे. जयंतराव त्याच्याशी मग पुस्तकांवरच बोलू लागले. कुठली पुस्तकं आवडतात तुला सॅम? हिस्ट्री, ॲडव्हेंचर? मग सॅमही त्यांना एकेका पुस्तकाबद्दल सांगत राहिला. जयंतराव लताताई त्याच्याकडे एकटक बघत होते. आपल्यासमोर सुजय नाही तर त्याचा मुलगा बसला आहे. खरंच? काय वाचलंस या पुस्तकात सुजय? असं सुजयला विचारायचा अवकाश की तो चालूच व्हायचा. किती सांगून किती नाही व्हायचं. हिटलरवरचं पुस्तक वाचल्यावर तर हिटलर कसा हिरो आहे हेच त्यानं हिरिरीने पटवून दिलं होतं. कुठे गेले ते दिवस? तुम्ही अजूनही NGO मध्ये जाता? शेजारी बसलेल्या जेसीने लताताईंना म्हणजे तिच्या सासूला विचारलं. सुजय कायम सॅमला सांगत राहायचा, माझी आई कशी सोशल वर्क करते, तिला कशी कणव वाटते अनाथ मुलांबद्दल. असं सुजय सांगायचा माझ्याबद्दल? येस. अलीकडे त्याला तुम्हा दोघांची सारखी आठवण यायची. अर्थातच त्याचं कारण सॅमला माणसं खूप आवडतात. तो सुजयला तुमच्याबद्दल सारखा विचारत राहायचा. त्याला आजी आजोबा आहेत याचंच अप्रूप वाटायचं. आपण स्काईपवरून बोलूया ना एकदा त्यांच्याशी. तो सुजयच्या मागे लागायचा. सुजयनं ठरवलं होतं मधलं सगळं अंतर कमी करून टाकायचं आणि भारतात वरचेवर तुमच्याकडे यायचा प्रयत्न करायचा. लताताई ऐकत होत्या. त्यांचे डोळे अधूनमधून पाणावत होते. एक सांगशील? त्या जयसीला म्हणाल्या. सुजयचं सगळं अकस्मातच झालं का गं? की दुर्लक्ष केलं त्यानं स्वतःच्या तब्येतीकडे? ही हॅड लॉट्स ऑफ स्ट्रेस इन हिज फर्म. जेसीही काही न लपवता त्यांना सांगू लागली. त्याची वृत्तीच होती परफेक्शनिस्ट. खूप गुंतलेला असायचा तो कामात. जे प्रॉब्लेम येतील ते फक्त त्याचे. सॅम वॉज व्हेरी मच अटॅच टू हिम, ती सांगत होती. सुजय गेल्यावर तो खूप सैरभैर होऊन गेला होता. आय वॉन्ट डॅड बस हेच म्हणत राहायचा, चिडायचा, आदळापट करायचा.
खूप भयानक होते ते दिवस. मग मी त्याला सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेले. त्यांनीच मला सांगितलं त्याची इच्छा आहे तर त्याला त्याच्या वडिलांच्या देशात घेऊन जा. त्याला जाणवून द्या त्याच्या वडिलांचं अस्तित्व, त्याच्या घरातून, त्याच्या वस्तूतून. म्हणून ही इथे आली आहे. लताताईंच्या मनात आलं. मी सॅमसाठी आलेच, पण मलाही यायचं होतं ते तुम्हा दोघांना भेटायला. आय फील व्हेरी गिल्टी अबाउट दॅट, की मी तुमच्याशी काही संबंध जोडू शकले नाही. अर्थात दुर्दैवाने सुजय गेल्यावर मला या गोष्टीची जाणीव झाली. तू सॅमला घेऊन इथे आवर्जून आलीस, बरं वाटलं, त्या म्हणाल्या. Oh, Dad always won the match and I lost every game. सॅम जयंतरावांशी चेस खेळत बोलत होता. गाल फुगवून फुगवून त्याचं बोलणं चालू होतं. लताताई पुन्हा भूतकाळात शिरल्या. आता सुजय बरोबर असा खेळ चालायचा ना. तोही असाच रागवायचा, धुसफुसायचा, नखं कुरतडू लागायचा. युअर डॅड्स लिटल रीडर. तुझ्या डॅडला असंच बरं मी हरवायचो. जयंतराव खुलले होते त्याच्याशी खेळताना, बोलताना. आजोबा नातवाची बघता बघता आता चांगलीच गट्टी जमून गेली होती. सॅमला ना त्याच्या डॅडबद्दल बोलायला खूप आवडतं, जेसी परत म्हणाली. मला कधी कधी त्रास होतो सुजयच्या आठवणींचा, पण मी सॅमसाठी दाखवत नाही. इथे आल्यापासून तो किती आनंदित झालाय. कितीतरी दिवसांनी मी त्याला इतकं खुश आणि आनंदी पाहते आहे. लताताई आता स्वयंपाकघरात शिरल्या. खिचडी टाकायची होती, प्लेट्स भरायच्या होत्या. मी मदत करते म्हणत जेसी त्यांच्या पाठोपाठच गेली. तिनेच ग्लासेस चमचे काढून टेबलावर मांडले. एका डोळ्यांनी लताताई तिच्याकडे बघत राहिल्या. तिचं असं हक्कानं वावरणं, त्यातलं सहजपण, हेच आपल्याला हवं होतं ना. तिचं या घरातलं सून म्हणून असं अस्तित्व. सुजय असताना हे का कधी घडलं नाही. कुटुंबाच्या या पूर्ण चित्राच्या चौकटीत शेवटी आपला सुजयच कसा वजा होऊन गेला. मी सॅमला इथे घेऊन आले होते तेव्हा हे टेबल या खिडकीजवळ होतं नाही का. तुला इतकं सगळं आठवतंय. हो, जेसी म्हणाली. सुजय पूर्णपणे इंडियन होता, वागायला, बोलायला. इंडियन व्हॅल्यूज मला माहीत नव्हते, पण मी त्याच्या आतोनात प्रेमात पडले. ही ऑलवेज रिस्पेक्टेड मी, माय कल्चर. माझ्या ममाला सुजय भेटेपर्यंत पसंत नव्हता, पण तिला जेव्हा तो भेटला तेव्हा ती इतकी खुश होऊन गेली. ऐकताना लताताईंचा ऊर अभिमानाने भरून आल्यासारखा झाला. त्यांना वाटलं सगळी कामं दूर ठेवून फक्त ऐकत राहावं सुजयबद्दल. मनात कानात साठवून घ्यावं आपल्या मुलाबद्दलच्या या आठवणी. आपण कधी पाहिलाच नाही, अनुभवलाच नाही हा आपला मुलगा. नवरा म्हणून तो असा होता. आमच्या तिघांचं जग मला पुरेसं वाटायचं, जेसी सांगत होती. पण सुजय जेव्हा उरला नाही तेव्हा जाणवलं की मी अगदी एकटी होऊन गेली. लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल. तुम्ही दोघं सुजय शिवाय कसे राहत असाल हे कधी माझ्या मनातच आलं नाही. पण आता जेव्हा सॅम शिकायला दूर जायची कल्पना मी करते तेव्हा अस्वस्थ होऊन जाते. आता मला खरं कळेल तुमचं दुःख, ती म्हणाली. आणि आता तर सुजयही माझ्या बरोबर नाही. सुजय गेल्यानंतर माझा कलीग पॅट, माझा अतिशय चांगला मित्र आहे. त्याचा मला फार मोठा आधार मिळाला. माझं दुःख एकटेपण त्यानं वाटून घेतलं. सॅमच्या मानसिक आजारपणातही तो माझ्या बरोबर होता. काही दिवसांपूर्वी पॅटनं मला आम्ही एकत्र येण्याबद्दल विचारलं आहे. लताताईंची तिच्याकडे बघणारी नजर आता अनोळखी होत गेली. कबूल करते आहे ती सगळी स्वतःची चूक, पण आपण तिच्याकडे पूर्वग्रह दूषितच नजरेने बघत राहिलो. म्हणत राहिलो की तिने इंडियन चालीरीती आत्मसात करायला पाहिजे. तिने जर इंडियन माणसाशी आपल्या मुलाशी लग्न केलं आहे तर. केवढा दुराग्रह होता तो आपला. आपण आपल्या परंपरांचा, संस्कृतीचा एकीकडे अभिमान बाळगत असतो, पण स्वतःची दृष्टी त्यातून संकुचित करून तर टाकत नसतो. जेसीचं पॅटबद्दलचं बोलणं तर अनपेक्षितच होतं.
काही क्षणांपूर्वी इतकी जवळची आपली वाटत असताना ती पुन्हा परकी वाटते आहे, लताताईंना वाटत राहिलं. मग त्या म्हणाल्या स्वतःशीच, तसंही आयुष्य हे तिचं आहे. एकेकाळी ते आपल्या सुजयशी संलग्न होतं, एवढंच तर सत्य आता उरलं आहे. त्यांना असंही वाटलं की किती सहज आणि थेट सांगते आहे ती आपल्याला, स्वतःच्या आयुष्याचं स्वातंत्र्य मानत जपत. हा प्रामाणिकपणा आहे, त्याचा तिचं निखळपण सुद्धा आहे. ना नात्याचा अडथळा, ना कोणत्याही नात्याचं दडपण. असं स्वच्छ वागणं छानच नाहीये का? माणसांमध्ये अडकून गुंतून राहायचं नाही. सुजयची आई म्हणून आपल्याला वाटतंय की सुजयला जाऊन तसाही फार काळ नाही झाला तोच ही, पण दुःख ओलांडण्यासाठी काळ जावा लागतोच असंही काही नाही. आणि तसं दुःखाला बरोबर घेऊन ते ओलांडण्याचा प्रयत्न तर करता येतोच की. तेवढ्यात सॅम धावत आला. त्याने आपल्या ग्रॅनीभोवती आपले हात वेढले, त्यांच्या गालांवर आपले ओठ टेकवत तो म्हणाला, आय एम सो हंग्री ग्रॅनी. चला आपण खाऊया, तोपर्यंत मँगो घेतोस. लताताई त्याच्या लागवीपणाने सुखावून गेल्या होत्या. डोक्यावर चटके बसणारं कडकडीत ऊन होतं. सॅमने हॅट घातली होती. स्टेशन जवळच्या सुजयच्या शाळेमध्ये आज जयंतराव त्याला घेऊन जाणार होते. त्याला आपल्या डॅडची शाळा बघायची होती. या या, तुम्ही आवर्जून तुमच्या नातवाला त्याच्या वडिलांची शाळा दाखवायला घेऊन आलात, फार आनंद वाटला, मुख्याध्यापक म्हणाले. माझ्या नातवाला उत्सुकता होती. त्याचे वडील कोणत्या शाळेत जायचे ती शाळा बघण्याची. याचे वडील म्हणजे माझा मुलगा. गेल्या वर्षी तो अचानक गेला. खरं सांगायचं तर आपली ही शाळा बघण्यासारखी राहिलेली नाही, मुख्याध्यापक म्हणाले. एक एक मराठी शाळा बंद पडत चालली. आपली शाळा चालू आहे एवढंच म्हणायचं. मुलं कमी होत चालली आहेत. गुणवान मुलं तर इकडे येत सुद्धा नाही. शाळेची गुणवत्ता टिकवण्याचे प्रयत्न असफल होत आहेत. काय करायचं? पण या शाळेनं माझ्या मुलाचे मात्र खूप लाड केले, जयंतराव म्हणाले. त्याचे गुण ओळखले, वाढवले. माझ्या मुलावर ऋण आहेत या शाळेचे. सॅम इकडे तिकडे पाहत होता. शाळेने मिळवलेल्या ढाली कप बाजूच्या कपाटात ठेवल्या होत्या, त्याकडे त्याचं लक्ष होतं. काय आहे, अलीकडे मराठी शाळेत जायची मुलांना लाज वाटू लागली. त्यांनाच नाही, त्यांच्या आधी पालकांना. हे पालक प्रथम आपल्या मुलांची मातृभाषेची नाळ कापून टाकतात. भाषा दुरावली की स्वतःची खरी ओळखही दुरावतेच. मातृभाषेची लाज वाटणं म्हणजे आपल्याच मातीत आपली मुलं परकी होत जाणं, त्यांना करत जाणं, असं नाहीये का? जयंतराव सॅम केबिन बाहेर आले. प्रार्थना आता संपली होती. लागून लागून वर्ग होते. काही वर्गातून कविता पाढे म्हणणं एका सुरात चालू होतं. वर्गांवर शिक्षक पोचले नव्हते, दंगा चालू होता. शाळेची उतरती कळा मात्र चांगलीच जाणवत होती. रंगरंगोटी नव्हती, भिंती मळकट झालेल्या, पोपटे उडालेल्या, फळेही धुरकट, जुनाट बापू. सुजयच्या वेळेला याच शाळेला केवढी मोठी वैभवशाली परंपरा होती. इज दिस डॅड स्कूल? सॅमने खात्री करून घेतली. डॅडला ही शाळा आवडायची आजोबा. हो खूप, तेवढंच म्हणाले. दोघं आता शाळेबाहेर आले तर टॅक्सी दिसत नव्हत्या, उबरही मिळत नव्हती. आय डोंट बिलीव्ह दिस वॉज माय डॅड स्कूल. सॅम वळून वळून शाळेकडे पाहत पुन्हा पुन्हा म्हणत होता. त्याला आश्चर्य वाटत होतं. दिस इज व्हेरी पुअर चिल्ड्रन्स स्कूल, इज इट? येस इट इज. जयंतराव त्याच्या गालाला स्पर्श करत म्हणाले. पण याच शाळेत जाऊन माझा मुलगा मोठा झाला बघ. आय एम प्राऊड ऑफ माय सन. तुझ्या डॅडची शाळा तुला आवडली नाही, स्वाभाविक आहे रे. अमेरिकेतल्या शाळा आधुनिक असतात, अद्ययावत असतात. बट आफ्टर ऑल दिस स्कूल इज माय डॅड स्कूल, इज इट? राईट? सॅम म्हणाला. टॅक्सी बऱ्याच वेळानं मिळाली. ट्रॅफिकमधून वाट काढताना ड्रायव्हरने नवा ब्रिज घेतला. थोडं आल्हाददायक वारं आता सुटलं होतं. सॅमचे सोनसळी केस वाऱ्याने भुरभुरू लागले. त्याची कळी खुलली होती. विषय फक्त डॅडवर.
डॅडचा बार्बेक्यू, घरासमोरचा साचलेला स्नो कसा ते उपसायचे, ऑटममध्ये झाडांचे बदलत जाणारे रंग पाहून ते काय म्हणायचे, डॅड आणि डॅड फक्त. शिवडीच्या वळणावर थोडं ट्रॅफिक पुन्हा लागलं. खाडीजवळ खारफुटींचे हिरवे हिरवे गालिचे पसरले होते. खाडीच्या पाण्यावरच्या उन्हाच्या लोलकांची प्रखर लखलख. तुला माहितीये सॅम, जयंतराव म्हणाले, हिवाळ्यात इथे फ्लेमिंगो येतात. पाण्यासारखं असतं त्यांचं ते स्थलांतर. शुभ्र पांढरे गुलाबी फ्लेमिंगोंचे थवेच्या थवे या भूमीत उतरतात आणि ही सगळी खाडी त्या फ्लेमिंगोंचीच होऊन जाते. वाव. त्यांना थंडी सहन होत नाही ना त्यांच्या देशातली, म्हणून ते मैलानुमैलांचं अंतर कापून स्थलांतरासाठी इथे येतात. मीन्स मायग्रेशन फॉर वॉर्मथ. पण फ्लेमिंगो इतक्या लांबून कसे येतात इथे? जसे ऑटममध्ये तुमच्याकडे झाडं स्वतःचे रंग कसे आपोआप बदलतात तसे. जयंतरावांनी त्याचं डोकं छातीशी ओढलं आणि त्याचा पुसटसा मुका घेतला. सॅम खाडीकडे बघता बघता, त्या गर्दीकडे बघता बघता दमून गेला. कर्कश ऊन, एकीकडे येणारी दुर्गंधी, त्याच्या डॅडची ती शाळा, आणि आता हा डॅडचा देश, न आकळता, नजरेत सामावू न शकणारा. त्याच्या डॅडला त्या गरीब शाळेत जाऊनच मोठं व्हावं लागलं, कारण याच देशाच्या मातीत त्याचा रुजवा होता. या अफाट गर्दीखाली सतत तुडवली जाणारी या देशाची ही भूमी, माणसांच्या गर्दीत अगणित श्वास उच्छ्वासात गुदमरलेली. ही कुबट दुर्गंधी, ही अस्वच्छता, ही उन्हाची काहिली, ही तिची ओळख, तेच तिचं मातीपण. पण ती असंख्यांची जन्मभूमी, जशी सॅमच्या डॅडची. ती पाहायच्या ओढीनं इथे काही काळ स्थलांतरित झालेला परक्या भूमीतला सॅम नावाचा फ्लेमिंगो. सुजयच्या इंजिनिअरिंग कॉलेजकडे आता टॅक्सी वळली होती. ब्रिटिशकालीन दगडी इमारत आता लांबूनही नजरेत भरावी अशी दिसलीच. सॅम झोपून गेला होता. टॅक्सी थांबल्यावर त्याने दचकून डोळे उघडले. मुख्य इमारतीला लागून डिपार्टमेंट्स होती. बाहेर दाट वनराई, असंख्य वृक्ष. पिंपळाच्या पानाचा उन्हाशी खेळ चालू होता तिथल्या पिंपळाचा, लपलपत्या सळसळीचा. भोवती एक पार होता. जयंतराव थबकले. म्हणाले, इथे तुझ्या डॅडला बसायला खूप आवडायचं. त्याचं पहिलं कॉलेजमधलं वर्ष आठवतं. रिझल्ट वाईट लागला होता, केटी लागल्या होत्या. आलाच नाही घरी दिवसभर. शेवटी वाट पाहून मी इथे आलो तेव्हा तो या पारावर बसलेला दिसला. ते सॅमला सांगत होते. म्हणाले, खूप निराश झाला होता. मिठीत शिरून म्हणाला, बाबा 2 केट्या लागल्या. मी त्याला म्हटलं, अरे सतत यश मिळणारच हे गृहीत कसं धरतोस? पण गृहीत धरूनच जसा सुजय कायम पुढे यशच यश मिळवत गेला. मग त्यांनी सॅमला विचारलं, तू इंजिनिअरिंग करणार की ममासारखं मॅथ्स? डॅड म्हणायचं, यू शुड बी अन इंजिनियर लाईक मी, सुजय. सुजयच्या आठवणी नाही. खरं तर सॅमला कळवळून रडू फुटत होतं, पण त्याला रडायचं नव्हतं. चल त्या वडाच्या पारावर बसूया, जयंतराव त्याला म्हणाले. मग ते दोघं पाराजवळ आले. ही तुझ्या डॅडची आवडीची जागा. आय लाईक टू, तो म्हणाला. आजोबा, मला इथे खूप आवडलं. आय लाईक डॅड्स दिस होल वर्ल्ड अँड आय लाईक यू टू, तो त्यांना म्हणाला. जयंतरावांनी त्याच्या भोवऱ्याजवळ उभ्या असणाऱ्या तुऱ्याचा वाकून मुका घेतला. मग सॅमची कडी परत खुलली. मी, डॅड, मम्मा एकदा अरिझोनाला गेलो होतो, सॅम पुन्हा खुलला. तिकडे डेझर्टमध्ये आम्ही ना एक कॅक्टस पाहिलं आजोबा. केवढं होतं माहितीये? झाडा एवढं उंच. त्याच्या पोटातून ना एक दुसरं कॅक्टस आलं होतं, लाईक हिज बेबी. डॅडने मला खांद्यावर घेतलं होतं. ममाने आमचा फोटो काढलाय. ममा म्हणाली, तुम्ही या कॅक्टस सारखे दिसताय. मी त्या कॅक्टसच्या बाळासारखा डॅडच्या डोक्यातून बाहेर आल्यासारखा दिसत होतो. जयंतराव त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते. किती निरलस आनंद पसरलाय आपल्या नातवाच्या चेहऱ्यावर, त्यांच्या मनात आलं.
खरं म्हणजे ही आठवण नाही, आता ती एक स्मृती होऊन गेली. किती छोटे मधुर क्षण आहेत हे. आपल्याला न सापडलेला आपला सुजय या अशा छोट्या क्षणातून आपल्या हाती येतो आहे. नियतीने आठवणींना चिरंजीवित्वाचा टिळा लावून असं अभय दिलं आहे, ते म्हणूनच कदाचित. मग त्यांनी त्याला विचारलं, हळूच विचारलं, एक विचारू सॅम? विचारा ना आजोबा. खरं उत्तर देशील? ते म्हणाले. तुझ्या डॅडला त्याच्या डॅडची कधी आठवण यायची का रे? म्हणजे तुमची ना? डॅडला मी म्हणायचो, यू आर माय स्वीट डॅड. हो? तर डॅड काय उत्तर द्यायचा? बिकॉज माय डॅड वॉज लाईक मी. आय लव्ह माय डॅड, बट सॅम आय नेव्हर टोल्ड हिम. आय कुडंट, बिकॉज आय एम नॉट लाईक यू. सॅमच्या डोळ्यात आता हिरवाई उतरली होती. बाजूची सगळी वनराई त्याच्या पाचूसारख्या डोळ्यामध्ये उतरून त्याचे अश्रूसुद्धा हिरवेगार होऊन चमकत होते. थँक्यू सन, जयंतराव अस्पष्टसे म्हणाले. त्या दिवशी सॅमने जेसीला सांगून टाकलं की तू परत जा हॉटेलमध्ये, मी आज आजी आजोबांबरोबर इथेच राहणार आहे. जयंतराव लताताईंनी सुजयची खोली बंद करून ठेवली होती, ती आता उघडली, सॅमसाठी उघडली. बंद खोलीतला कोंदट वास त्यामुळे एकदम कमी झाला. खिडकीजवळ वर्षभरात उगवून आलेल्या कुठल्याशा झाडाची फांदी आता खिडकीतून हक्कानं आत घुसली होती. सुजयचं कपाट भिंतीशी होतं. शिसवीचं काळंभोर रायटिंग टेबल. त्यातल्या एक एक वस्तू ते सॅमला दाखवू लागले. त्यांनी जमवलेली नाणी, त्याची पुस्तकं, त्याची प्रगती पुस्तकं आणि त्या कपाटावर ठेवलेलं आडवं गिटार सुद्धा. ते त्यांनी खाली काढलं. सॅमने ते कव्हरची चेन ओढली. गोल्डन ब्राऊन चकचकीत पॉलिश असलेली त्याच्या डॅडची गिटार, कोपऱ्यात सुजय लिहिलेला स्टिकर. आणि हे बघ, सुजयचं गिटार, जयंतराव त्याला म्हणाले. सॅमला काय पाहू आणि काय नाही असं होऊन गेलं होतं. आपल्या बापाचं अवघं बालपण त्याच्यासमोर उलगडलं जात होतं. सॅम त्याच्याकडे चक्क पाहू शकत होता. त्या वस्तूंना स्पर्श जाऊ दे, त्यांच्याकडे बघण्याचं धाडसही होत नव्हतं जयंतराव लताताईंना. पण आज त्या सगळ्या वस्तू एक वर्ल्ड बनून त्यांच्या समोर उभ्या होत्या. मग जयंतराव त्याला म्हणाले, या डॅडच्या सगळ्या वस्तू तुझ्या डॅडच्या, मी या डॅडच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो? सॅमने हळूच आपल्या आजोबांना विचारलं. जयंतराव लताताई एकमेकांकडे पाहू लागले. इतकाच तर सुजय आपल्यापाशी आता उरला आहे, तोही देऊन टाकायचा. पण लताताईंनी जयंतरावांना खून केली. तुला हव्यात तर जा घेऊन, त्या म्हणाल्या. पण सॅम, मला एक प्रॉमिस हवंय तुझ्याकडून, देणार? जयंतराव थोडेसे बुचकळ्यात पडले. तुझी ममा डॅड गेल्यावर खूप एकटी होऊन गेली आहे, हो की नाही? तुला खूप मित्र आहेत, पण ममाला नाही. तिला तो पॅट अंकल हा एकच मित्र आहे. नो, आय डोंट वॉन्ट अनादर डॅड. तो समजून एकदम उसळला. त्याच्या तेव्हाच लक्षात आलं होतं की आजी काय म्हणू पाहते आहे ते. ऐक तर खरं, जयंतराव त्याची समजूत घालत म्हणाले. हे बघ, तुझा डॅड तर तुझ्याजवळ राहणारच आहे कायम. आता तर तुझ्या डॅडचं हे विश्व तुझ्यापाशी आहे. ते तुला देऊन टाकल्यावर आमच्याकडे तर तेही नाही राहणार. पण तरी आमचा सुजय आमच्याबरोबर राहणारच ना रे. कसा विचार? बिकॉज वी हॅव सो मेनी मेमरीज ऑफ हिम. आणि या आठवणींच्या मुळांची जी ताकद असते ना सॅम, ती दुसऱ्या कशातच नसते. अगदी मृत्यूसुद्धा त्यांना उखडून टाकू शकत नाही. जगात मरण कुणाला नसेल तर ते फक्त या चिवट आठवणींना. नो, आय डोंट वॉन्ट अनादर डॅड. डोंट टेल मी. सॅम मान जोरजोरात हलवत ओरडला. आय विल हेट हिम अँड आय डोंट वॉन्ट दिस थिंग्स.
एका क्षणात सुजयच्या सगळ्या वस्तू त्याने त्वेषाने दूर करून टाकल्या. जयंतरावांनी सॅमला आणि जयंतरावांना त्याने घट्ट धरून ठेवलं होतं. जयंतरावांचे चष्म्याआडचे डोळे नुसते पाझरत होते. जयंतरावांना बिलगून राहिलेला सॅम, त्याच्या सोनसळी मऊ केसांशी होणारा स्पर्श, जयंतरावांना वाटत राहिलं. आपण समजत होतो आपला सुजय सगळं ओलांडून निघून गेला, पण त्याची मुळं त्यानं जोडून ठेवली होती, त्याच्या या अंशाच्या रूपाने. नक्कीच, नाहीतर हे वेगळ्या संस्कृतीत वाढलं रुजलेलं कोवळं पोरगं का आलं असतं इथे इतक्या ओढीनं? आय वॉन्ट टू स्टे हिअर आजोबा, आय वॉन्ट टू स्टे हिअर. सॅम स्फुंदत तेच म्हणत होता आणि जयंतराव निशब्द झाले होते. उन्हाचं बगबगीत पण आज का कुणास ठाऊक पण उतरल्यासारखं वाटत होतं. लताताईंनी उठल्या उठल्या सॅमच्या खोलीत डोकावून पाहिलं. सॅमने एसी कधीच बंद केला असावा. त्याने खिडकी उघडी टाकली होती. पॉट जवळच सुजयची गिटार त्याने उभी करून ठेवली होती. 9 वाजता जेसी त्याला न्यायलाही आली. तिचं आणि सॅमचं संध्याकाळचं दिल्लीचं विमान होतं. लताताईंनी सॅमला आवडतो म्हणून बनाना केक तयारच ठेवला होता. जेसीला कॉफी करत त्या तिच्या शेजारी टेकल्या. सॅम इंडियाला आणि तुम्हाला दोघांना खूप मिस करणार आहे, जेसी त्यांना म्हणाली. त्याला खूप आवडलं इथे. मी आता काहीशी शांत झाले आहे त्याला असं बघून. सुजय शिवायची माझ्या आयुष्याची ही इनिंग खूप टफ आहे, बट आय शुड फाईट इट. लताताईंना वाटलं ती म्हणेल की तुम्ही आहात आता आमच्यासाठी, पण क्षणभर वाट पाहून त्याच म्हणाल्या, आम्हाला खूप बरं वाटलं. सुजय असताना हे सगळं घडलं असतं तर अधिक आनंदाचं ठरलं असतं. सॅम गोड मुलगा आहे. काही काळाने तो येईल या सगळ्यातून बाहेर आणि त्याच्या दुसऱ्या वडिलांना सुद्धाही तो स्वीकारेल. गॉड नोज, जेसी अलिप्तपणे म्हणाली. दिस इज अवर न्यू बिगिनिंग. मग जयंतराव तिला म्हणाले, सॅममुळे आमचे 4 दिवस पुढे सरकले. थँक्यू सो मच. आता तुला सांगतो जेसी, सुजय गेल्यावर आम्हा दोघांना जास्त वाईट वाटायचं ते कसलं, तर आमच्या पोराने आठवणीही कमी ठेवल्या आपल्यासाठी. पण आज सुजयच्याच मुलाने त्या आठवणींचा अक्ष इथे येऊन इतका वाढवला की आम्ही मरेपर्यंत आता आमचा सुजय आमच्यापाशी असेल, पुरेल. त्यांचा आवाज हेलकावत थांबला. एव्हाना सॅम बाहेर येऊन उभा होता. झोपेतून उठल्यामुळे विस्कटलेल्या केसांचं जंगल झालं होतं. त्याच्याच उंची इतकं सुजयचं गिटार त्याच्या खांद्याला होतं. गुड मॉर्निंग माय लव्ह, जेसी त्याला म्हणाली. निघायचंय आपल्याला, हरी अप, लवकर ब्रश कर. ममा लुक. सॅमचे गुलगंती गुलाब पाकळ्यांसारख्या ओठांवर आता हसू होतं. जेसीचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. ओ, व्हॉट इज दिस, सो मेनी गिफ्ट्स. दिस इज डॅड्स वर्ल्ड. नाउ डॅड इज विथ मी ममा. येस डिअर. अँड ममा, वन मोर थिंग आय वॉन्ट टू टेल यू. I gave promise to आजी and आजोबा. प्रॉमिस? ममा, आपण पॅट अंकलला घरी आणूया, बोलवूया त्याला. सॅम? जेसीचा हात तिच्या डोळ्यांकडे गेला पण तिला बोलताच येईना. सॅम, से थँक्यू टू आजी आणि आजोबा म्हणालच त्यांना. ती पर्समधून रुमाल काढत काही क्षणांनी त्याला म्हणाली. जयंतराव न राहून आता पुढे झाले. माय सन. त्यांनी हात फैलावून सॅमला मिठीत घेतलं. लताताईंनी मात्र अश्रूंना आता थोपवून धरलं नव्हतं. जेसी रुमालाने पुन्हा पुन्हा आपलं नाक पुसत राहिली होती. बिलगलेला सॅम जयंतरावांपासून दूर होत नव्हता. आय वॉन्ट टू स्टे हिअर आजोबा, तो म्हणत होता. त्याच्या मुक्या अस्वांचे ओले डाग जयंतरावांच्या शर्टावर तेवढे पडत होते. तू येणार आहेस ना परत सॅम? लेमिंगोंचं स्थलांतर पाहिलं? जयंतरावांनी सॅमच्या पाठीवर थोपटत विचारलं. पण उत्तर न देता सॅम अधिकच त्यांच्या मिठीत शिरला.
नोव्हेंबरची आता सुरुवात होईल, म्हणजे हिवाळ्याची सुरुवात. हलक्या थंडीची धुसर अभ्र हळूहळू पसरू लागते. त्या अभ्रात विरघळत जाणारी मऊ कोवळ्या उन्हाची एक ऊब. खाडीच्या जलावरती उन्हाची तरंगती लोलकते. त्या चमचमत्या लोलकांवर उतरणारे धवल गुलाबी फ्लेमिंगोचे थवे. एका परक्या भूमीतून या भूमीच्या ओढीने औचित आलेला हा सॅम नावाचा असाच एक धवल गुलाबी फ्लेमिंगो. त्याचं हे स्थलांतर मात्र बघता बघता संपलं. मित्रो, आपल्याला कल्पना आहेच की जगाच्या इतिहासामध्ये, मानवजातीच्या इतिहासात सगळ्यात महत्त्वाचा शोध कोणता मानला जातो, तर माणसाने जाणीवपूर्वक अग्नी निर्माण करणं. आणि त्याचप्रमाणे माणसाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता, तर गुटेनबर्गने जेव्हा छपाई ही विद्या शोधून काढली तेव्हा माणसाचं सारं काही बदललं. त्याच्या आधी साहित्य निर्मिती होत होती, परंतु ती सगळी मौखिक परंपरेतून पुढं कागदाचा किंवा भुर्जपत्र याच्यावर लिहून काही त्यातला भाग हा लिखित स्वरूपातही राहिलेला असेल. परंतु या सगळ्याला जर महत्त्व प्राप्त झालं तर ह्या मुद्रणविद्येमुळे झालेलं आहे. मुद्रणविद्या हिंदुस्थानात फार उशिरा आली. हिंदुस्थानातल्या थोरा मोठ्यांनासुद्धा त्याचं महत्त्व कळायला वेळ लागला. आणि अखेरीस ब्रिटिश राज्यकर्ते आणि ख्रिश्चन मिशनरीज यांच्या आग्रहासाठी म्हणून आणि त्यांच्या सोयीसाठी म्हणून या मुद्रणाचा हळूहळू प्रादुर्भाव झाला. आणि तो सुदैवानं आपल्या लोकांनी सुद्धा लवकर उचलला. आणि त्यामुळं हळूहळू देशी भाषामध्ये, ज्याला व्हर्नाक्युलर असं म्हणत असत, त्यामध्ये सुद्धा खूप लेखन हे मुद्रित स्वरूपात मिळू लागलं. ते पुन्हा सुरुवातीला मराठीसुद्धा रोमन टाईपात होतं, ते हळूहळू बदलत गेले. आता तो इतिहास आपल्याला नको आहे. सांगण्याचा हेतू असा की यासाठी जे काही एक विश्व नवीन निर्माण झालं या मुद्रण कलेमुळे, त्याचा आपण आता सत्कार करत आहोत. आणि त्या सत्कारासाठी 23 एप्रिल हा दिवस जो आंतरराष्ट्रीय पातळीवर निवडला गेलेला आहे, तो विल्यम शेक्सपियर याचा जन्मदिवस आहे. एक महत्त्वाची गोष्ट ही अनुवादाविषयी. आपण इतर भाषातनं तर अनुवाद करतोच. आणखीन एक गमतीचा भाग सांगतो की मराठीमध्ये शब्दकोश याची व्याख्याच आपण काहीतरी चुकीची करतो. म्हणजे इंग्रजी मराठी शब्दकोश हा शब्दकोश, पण खरं म्हणजे त्याच भाषेतून त्याच भाषेतले वेगवेगळे अर्थ सांगणं असे कोश हवेत. इंग्रजीमध्ये डिक्शनरीज हजारो आहेत, हजारो, आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या आहेत. परंतु मराठीमध्ये इतक्या 200 वर्षाच्या इतिहासात 10सुद्धा आपल्याकडे मराठी इंटू मराठी की मराठीतून मराठी असे शब्दकोश नाहीत. आणि ते सुद्धा कधीतरी झालेले, आणि तेच आपण पाहत असतो. तर ही एक फार गरज आहे. परंतु मी आता दुसऱ्या भाषांचं सांगतो आहे की इतर भाषातनं अनुवाद हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. याचंही महत्त्व खरं म्हणजे गांधींनी आपल्या त्या छोट्याशा पुस्तकात सांगितलेलं आहेच. परंतु गांधींनी सांगितलं म्हणून नव्हे, आपण विचार करूया ना की आपण आज शरद बाबू, बंकिमचंद्र, टागोर हे आपले मानतो का, तर त्यांचे अनुवाद उपलब्ध आहेत म्हणून. त्याचप्रमाणे प्रेमचंद काही प्रमाणात, परंतु जितका पाहिजे तितका नाही आहे. आणि इतर अनेक मोठे लेखक आहेत की त्यांच्याकडे आपण दुर्लक्षच केलेलं आहे. तर हे असं चालणार नाही. आणि मराठी लेखकही इतर भाषात गेले पाहिजेत आणि इतर लेखकही आपल्याकडे यायला पाहिजे. आणि ते येताना मी तेव्हा शेक्सपियरच्या संदर्भात उल्लेख केला की त्या मुळातले सगळं सौंदर्य येईल ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की टॉल्स्टॉयच्या कादंबऱ्या किंवा ग्रीक नाटकं यांचे इंग्रजीमध्ये आत्तापर्यंत 30-40 अनुवाद झालेले आहेत. कारण प्रत्येक अनुवादकाला काहीतरी एक त्याचा वेगळा पैलू लक्षात येतो आणि त्या दृष्टीनं तो नवीन काहीतरी करतो. आपल्याकडचं एकच उदाहरण संस्कृतच्या बाबतीत आहे की कालिदासाच्या मेघदूतचे कमीत कमी 15 अनुवाद आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत, प्रत्येकानं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेले.
आणि हे असं व्हायला पाहिजे, त्याचं तपासणं पाहिजे, म्हणजे ज्याला स्क्रुटिनायझर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलाही अनुवाद हा तपासला गेला पाहिजे, वेगवेगळ्या तो तपासणंसुद्धा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, म्हणजे तो शब्दानुसार शब्द आहे की नाही, भाव आहे की नाही, एकूण त्याचा परिणाम काय होतो त्या कलाकृतीचा, असे वेगवेगळे पैलू आहेत. आणि यात एक अनुवाद हा सर्वोत्तम झाला असं आपण म्हणूच शकणार नाही. तो नेहमीच होत राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. तर ज्ञानेश्वरीचे इंग्रजीमध्ये कमीत कमी 3 अनुवाद आहेत इंग्रजीमध्ये, आणि ते प्रत्येक वेगळ्या दृष्टिकोनातून, आणि तसेच पाहिजे. त्याच पद्धतीनं आपण मराठीमध्ये बंगाली असेल, पंजाबी असेल, आणि पुन्हा हे शक्यतो अनुवाद हे त्या मूळ भाषेतून यायला पाहिजे. आता हे सोपी गोष्ट नाही, त्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागणार आहेत. अनुवाद सुविधा केंद्र या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये या ग्रुपची स्थापना करताना माझ्या मनात हेच होतं की तेवढीच गरज लागली तर आपण अभ्यासवृत्ती देऊन कोणाला तरी 1-2 वर्ष समजा बंगालमध्ये पाठवलं, आणि त्याने तिथे बंगाली संस्कृती म्हणजे काय, बंगाली भाषा म्हणजे काय, ही नीट समजून घेऊन मग पुढे बंगालीतनं मराठी भाषांतर केले पाहिजे. किंवा ओरिया भाषेचंही तसंच, किंवा कुठल्याही भाषेच्या बाबतीत कानडी असेल, गुजराती असेल, तर ते तिथं जाऊन ती मुरवून घेऊन त्याचा अनुवाद केला पाहिजे. आणि हे दुहेरी व्हायला पाहिजे, म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्या मराठी माणसाने बंगालमध्ये किंवा कानडीमध्ये किंवा तामिळ भाषेमध्ये जाऊन हा प्रयत्न केला पाहिजे, तसं उलटाही व्हायला पाहिजे. आणि यातून अनेक वर्षानंतर, म्हणजे खरं ते आपल्या स्वातंत्र्यानंतर लगेच आपण या कामाला लागलो असतो तर पुष्कळचं या देशाचं स्वरूप बदललं असतं असं मला नेहमी वाटत आलं. परंतु आपण ते केलं नाही. आणि ज्या प्रमाणात काही प्रमाणात साहित्य अकॅडमी, नॅशनल बुक ट्रस्ट याने केलं, त्यांनी मूळ भाषेतनं इंग्रजी किंवा हिंदी आणि मग तिथून इतर भाषात अशा तऱ्हेने भाषांतर केली. ही उत्तम पद्धत नव्हती. तर या दृष्टीनं आपण केवळ आपल्या भाषेचा विचार न करता, म्हणजे इथं पुन्हा एकदा गांधींचा विचार सांगून मी थांबतो. गांधींनी जसं सर्वधर्मसमभाव ही एक फार मोठी देणगी ही आपल्या विचारांना दिली, त्याचप्रमाणे सर्व भाषा समभाव ही सुद्धा दिली. आपण म्हणतो की मी मराठी बोलतो हे माझं भाग्य आहे, पण तो गुजराती माणूस गुजराती बोलतो हे त्याचंही भाग्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा प्रत्येकाला आपापली भाषा ही महत्त्वाची, आणि प्रत्येक भाषेमध्ये उत्तम साहित्य आहे. त्यावेळेला आपली अशी गैरसमजूत असते की मराठी साहित्य हे देशी भाषामध्ये सर्वोत्तम आहे, आणि दुसऱ्या टोकाला जाऊन पूर्वी माझं मनोहर म्हणायचे की आपली नाटकं ही थिटी का असतात, आणि त्याला एक उत्तर कोणीतरी दिलं की आपण माणसंच थिटी आहोत. म्हणजे दोन्ही खरं नाही. प्रत्येक भाषेमध्ये, प्रत्येक समाजामध्ये जे चांगले गुण आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत, आणि त्यानुसार त्या त्या भाषेचं महत्त्व हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं हा विनाकारण आपल्या भाषेचा गर्व ठेवण्यातही अर्थ नाही, आणि दुसऱ्या भाषेचं महत्त्वही आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि आपण जेव्हा ग्रंथाचा विचार करतो तेव्हा केवळ मराठी ग्रंथ असा विचार न करता एकूण सर्व भाषातून जितकं आपल्याला जमेल तितकं आपण आपलं मानलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. फक्त इंग्रजी साहित्यात नव्हे तर जागतिक इतिहासामध्ये सुद्धा जर एकच नाव घ्यायचं असेल तर ते विल्यम शेक्सपियरचं. याबद्दल फारसा वाद होता कामा नये, आणि शेक्सपियर हा बहुतेक सगळ्या भाषांमध्ये पोचलेला आहे, आणि त्यामुळं कुठलीही तुमची भाषा असली तरी तुम्ही शेक्सपियरला ओळखताच. सुदैवानं मी कॉलेजमध्ये असताना शेक्सपियरचे निदान 3-4 नाटकं ही मी मुळात वाचली. त्याची निदान 10 नाटकं मी प्रत्यक्ष रंगभूमीवर पाहिली. कॉलेज संपल्यानंतरसुद्धा निदान त्याची 15-1 नाटकं मी मुळातनं वाचू शकलो. संस्कृतमध्ये सुद्धा कालिदास मी वाचला, आणि त्याचं इंग्रजी, मराठी अशी भाषांतरही वाचलं. तर एका गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं की शेक्सपियर हा मुळाभर हुकूम मराठीत फार कमी आलेला आहे. तसं पाहता अव्वल इंग्रजी आणि त्यानंतरच्या काळामध्ये अनेकांनी जवळजवळ सगळ्या शेक्सपियरच्या नाटकांचे अनुवाद, रूपांतर, भाषांतर किंवा या ना त्या प्रकारे त्याचे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. अगदी शिवरामपंत परांजपे आणि गोपाळ गणेश आगरकर या राजकारणी पत्रकारांनी सुद्धा शेक्सपियर हा मराठीत आणायचा प्रयत्न केला.
परंतु मुळाभर हुकूम शेक्सपियरच्या सौंदर्याचे सगळे पैलू ज्यात दिसू शकतील असं माझ्या माहितीप्रमाणे तरी फक्त विंदा करंदीकर यांनी केलेलं किंग लिअरचं भाषांतर हे एकच उपलब्ध आहे. बाकी भाषांतरही अलीकडे बरेच झालेले आहेत, पण त्यात पूर्ण समाधान मिळेल आणि शेक्सपियर वाचल्याचा आनंद मिळेल असं मला स्वतःला वाटत नाही. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की मला असं वाटतं की कोणालाही आपलं जर शिक्षण पूर्ण करायचं असेल तर विशेषतः शेक्सपियर, फक्त शेक्सपियर नव्हे, इतरही चेकॉव आहे, त्यानंतर ओनिल आहे किंवा सार्त्र आहे किंवा असे इतरही लेखक आहेत, परंतु विशेषतः विल्यम शेक्सपियर वाचल्याशिवाय आपण शिक्षित झालो असं मी तरी मानणार नाही. आणि त्या दृष्टीनं मी माझ्या सगळ्या मित्रांना आग्रह करेन की आपण शेक्सपियर जितकं शक्य आहे तितका मुळातनं वाचला पाहिजे. आता लोक म्हणतील की 300-400 वर्षापूर्वी लिहिलेलं ते इंग्रजी, तर ते आज आपल्याला कितपत समजणार आहे. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की शेक्सपियरची भाषा ही इंग्रजी भाषेमध्ये इतकी सामावून गेलेली आहे की त्याचे अनेक वाक्य, अनेक शब्द हे आपल्याला फार परिचित वाटतील आणि त्यामुळे फारशी अडचण येणार नाही. आणि त्यामुळे तो मुळातनं वाचणं म्हणजे त्याचा आनंद घेणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की जसं आपण जागतिक साहित्यात एक नाव घ्यायचं तर मग विल्यम शेक्सपियर म्हटलं, तसं जगाच्या इतिहासातच एक नाव घ्यायचं असेल तर ते महात्मा गांधींचं, याबद्दलही माझ्या मनात शंका नाही. आणि गांधींचं काम तर मोठं आहेच, किंबहुना गांधींना जेव्हा विचारलं की तुमचा एकूण संदेश काय, तर त्याने सांगितलं माझं काम हाच माझा संदेश. म्हणजे त्यांनी जरी प्रचंड लेखन केलं असलं तरी ते त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं नव्हतं, पण आमच्या दृष्टीनं आहे ना. आणि त्या दृष्टीनं त्यांची जी 3 पुस्तकं महत्त्वाची, एक 1909 साली लिहिलेलं हिंद स्वराज हे छोटेखानी पुस्तक, ज्यात त्यांना एकूण समाजाबद्दल काय काय म्हणायचं आहे, एकच मुद्दा नव्हे, त्या छोट्याशा 70-80 पानाच्या पुस्तकामध्ये इतके मुद्दे आहेत. म्हणजे स्वराज्य म्हणजे काय आहे, संस्कृती म्हणजे काय आहे, जीवनपद्धती कोणती असावी, कोणती जीवनपद्धती चांगली, भाषेकडे कसं पाहता येईल, शिक्षणाकडे कसं पाहता येईल, मशिनरीकडे कसं पाहता येईल. आणि डॉक्टर, वकील आणि रेल्वेज ही आपल्या जीवनात एवढी रुतून बसलेली आहेत, परंतु ती खरोखरच आपल्या संस्कृतीच्या दृष्टीनं चांगली आहेत का तापदायक आहेत, अशा अनेक मुद्द्यांचा त्यांनी अत्यंत खोलवर विचार त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. दुसरं म्हणजे त्यांचं आत्मचरित्र, सत्याचे प्रयोग, हे तर आपण नेहमी उल्लेख करत असतो. आणि खरंच सांगायचं तर साधारणपणे या पुस्तकाचा मराठीतून, हिंदीतून किंवा कुठंतरी आपला हा अभ्यास चालूच असतो. परंतु ते सुद्धा मूळ त्यांनी लिहिलेलं गुजराती हे वाचणं हे ते अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्याबरोबर निदान हिंद स्वराचं त्यांनी स्वतः केलेला इंग्रजी अनुवाद. आता तुम्ही म्हणाला गुजराती मला येत नाही, मलाही येत नाही, मी गुजराती शिकलेलो नाही, परंतु जर इच्छा असेल तर आपण ते वाचू शकतो. आणि हिंद स्वराजमध्ये गांधीजींनी याबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे. ते म्हणाले आपण इंग्रजी शिकण्यामध्ये 5-6 वर्ष आयुष्याची घालवतो, ती नीट शिकत नाही आणि त्यामुळे इतर गोष्टी आपण नीट शिकू शकत नाही, इतर विषयसुद्धा नीट शिकू शकत नाही आणि इतर भाषाही नीट शिकू शकत नाही. त्याच्याऐवजी जर आपण ठरवलं तर मातृभाषेतनं शिक्षण घेतलं तर ते सोपं होईल. आणि शिवाय जर आपण निदान एक वेगळी भाषा, त्यानंतर हिंदी ही राष्ट्रभाषा, इंग्रजी ही जागतिक साहित्याची भाषा, त्यानंतर एक दक्षिण किंवा उत्तरेकडची वेगळी भाषा आणि संस्कृत किंवा पर्शियन, या इतक्या सगळ्या भाषा जर शिकू शकलो, आणि ते कठीण नाही असं त्यांनी स्वतः अनुभवावरनं सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण आपली इच्छा असेल तर गुजरातीसुद्धा वाचू शकतो. विशेषतः गुजराती लिपी ही आपल्याला फार परकी नाही. म्हणजे इतर काही, आता पंजाबी वाचणं कठीण आहे, परंतु ती कदाचित भाषा समजेलही, परंतु आपल्याला वाचणं कठीण. आणि कानडी वगैरे तर त्याहूनही कठीण, परंतु गुजराती आपण वाचू शकतो मराठी माणसं. तर त्या दृष्टीनं मी स्वतः हे हिंद स्वराज, त्यांचं आत्मचरित्र, आणि तिसरं जे महत्त्वाचं पुस्तक आहे, खरं म्हणजे तेही आत्मचरित्रात्मकच आहे, पण त्याचं नाव आहे सत्याग्रह इन साऊथ आफ्रिका. म्हणजे म्हटलं तर तो इतिहास ग्रंथ आहे,
परंतु त्या स्वतः गांधींनी जे राजकीय पातळीवर तिथे प्रयोग केले त्याचा उल्लेख आत्मचरित्रापेक्षाही या पुस्तकात आहे. तेव्हा ही पुस्तकंही कमीत कमी वाचली पाहिजेत असं मला वाटतं आणि मी ती वाचत आलो. आता मी व्यवसायानं प्रकाशक. 1924 साली माझ्या वडिलांनी पॉप्युलर बुक डेपोला सुरुवात केली आणि माझा जन्म अर्थात त्यानंतर झाला 1935. आणि तोपर्यंत माझा मोठा भाऊ माझ्याहून 12-13 वर्षांनी मोठा, तो साधारण 1945मध्ये तोही व्यवसायामध्ये आला. त्यामुळं मी 1952मध्ये जेव्हा मराठी प्रकाशनाला सुरुवात केली, मी त्यावेळेला 17-18 वर्षाचाच होतो. परंतु मला सुदैवानं माझा मोठा भाऊ आणि माझे वडील यांनी पूर्ण परवानगी दिली आणि मी मराठी प्रकाशनामध्ये काहीतरी धडपडू शकतो. ते करत असताना मला अनेक अवधानं सांभाळावी लागली. सगळ्यात महत्त्वाचं असं की त्या काळामध्ये जे मोठे लेखक समजले जातात आणि खरोखर मोठेही होते, वि स खांडेकर असतील, फडके असतील किंवा साने गुरुजी असतील किंवा नाथ माधव किंवा इतर ते त्यावेळेला लिहिणारे होते माडकोलकर, तर ते म्हटलं तर उपलब्ध होते. कारण पॉप्युलर बुक डेपो या संस्थेला त्यावेळेला एक फार महत्त्वाचं स्थान होतं आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये. त्यामुळं मी म्हटलं असतं तर ही पुस्तकं मी करू शकलो असतो. पण सुदैवानं त्याच वेळेला नवसाहित्याचे वारे येऊ लागले आणि नवसाहित्याने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट दिली, म्हणजे एकूण जीवनाकडे पाहण्याचा एक सर्वंकष, व्यामिश्र असा एक दृष्टिकोन त्याने आपल्याला दिला. केवळ साहित्याकडे पाहण्याचं नव्हे, परंतु एकूणच जीवनाकडे पाहण्याचा. जीवन म्हणजे फक्त मांगल्य नव्हे, की जीवन म्हणजे फक्त बिभत्स नव्हे, जीवन म्हणजे फक्त शृंगार नव्हे, जीवन म्हणजे फक्त दुःख नव्हे. तर जीवनाच्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत त्या सगळ्या छटा कशा आपल्याला मांडता येतील आणि त्यासाठी भाषेला आणि मांडण्याच्या पद्धतीला कशी मुरड देता येईल हे आपल्याला या नवसाहित्यानं शिकवलं. मी नेहमी असं म्हणतो की अनेकांनी या परंपरेमध्ये जे बदल झाले त्यात हातभार लावलेला आहे आणि तरीसुद्धा एकच नाव जर घ्यायचं असेल तर ते गंगाधर गाडगीळ यांचं घ्यावं लागेल. याचं कारण असं, एकतर त्यांनी कडू आणि गोड ही एक महत्त्वाची कथा लिहिली आणि एकूणच हे व्यामिश्रतेचं ते एक फार महत्त्वाचं असं चिन्ह आहे असं मी मानतो. आणि त्यामुळं दुसरं असं की त्यांनी कथा, लघुनिबंध, आत्मचरित्र अशा अनेक क्षेत्रामध्ये या दृष्टिकोनाने आपल्याला एक पुढे नेलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की त्यांनी हे केवळ अजाणता अपघातानं केलेलं नाही. पुष्कळ चांगले लेखक असतात की त्यांना आपण नेमकं काय करतो याची कल्पना नसते. पुष्कळ चांगले गाणारे असतात, त्यांना माहीत नसतं की आपण नेमकं काय करतो. ते चांगले गातात, उत्तम कलावंत असतात, सृजनशील असतात, परंतु त्याचं त्यांनी पृथक्करण केलेलं नसतं. गाडगिळांना ते करावं लागलं आणि ते त्यांनी मोठ्या हिरिरीनं केलं आणि त्यामुळे हे नवता म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला समजावून सांगितलं. आणि त्या दृष्टीनं माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पॉप्युलर प्रकाशनची जडणघडण करताना माझे पहिले लेखक हे गंगाधर गाडगीळ होते. याचा फार मोठा परिणाम झाला की त्यानंतर मी जे लेखक निवडले किंवा ज्या लेखकांनी मला आपलंच मानलं त्या सगळ्यामध्ये गाडगिळांचा दृष्टिकोन आहे की नाही हा एक निकष मी नेहमीच मानत होतो. म्हणजे गाडगीळ म्हणजे सर्व गुणसंपन्न असं मी म्हणत नाही. किंबहुना या नवीन साहित्याचं एक गुण हा असा की ते वेगवेगळ्या तऱ्हेचं असू शकतं. उदाहरणार्थ मी सांगतो की माझ्या कवीमध्ये, विशेषतः नवीन पिढीतील कवीमध्ये, हे सुर्वे, महानोर आणि ग्रेस हे तीन महत्त्वाचे, आणि दिलीप चित्रे. आणि या प्रत्येकाची फार वेगळी तऱ्हा, फार वेगळी. मी किंबहुना मला काही जण म्हणतं तरी तुला जर महानोर आवडतो तर मग ग्रेस कसा आवडतो किंवा मग सुर्वे कसा चालतो किंवा दिलीपचं ते जे काही आहे ते तू कसं पटवून घेतोस. परंतु साहित्य हे वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. हा सुद्धा एक नवसाहित्याचा मोठा संदेश मी मानला. नाटककारांच्याही बाबतीत तसंच, समीक्षकांच्याही बाबतीत तसंच, की वा. ल. कुलकर्णी, क्षीरसागर, दि. के. बेडेकर, द. ग. गोडसे
या समीक्षकांचा दृष्टिकोन फार वेगळा आहे एकमेकांपासून. कदाचित एकमेकांच्या विरुद्ध सुद्धा असण्याची शक्यता आहे. आणि तरीसुद्धा साहित्य जर सम्यक दृष्टीनं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मग या सगळ्याचाच आपल्याला विचार करावा लागतो. आणि ही गोष्ट जसजशी माझ्या लक्षात येत गेली तसतसे माझ्या प्रकाशनाला, आणि खरं म्हणजे प्रकाशन हे केवळ माझा व्यावसायिक भाग होता, परंतु माझ्या वाचनाला, माझ्या विचारसरणीला, माझ्या एकूण जीवनाला जे एक वेगवेगळे पापुद्रे लाभले, वेगवेगळ्या आनंदाच्या गोष्टी राबल्या, तर त्या सगळ्या या दृष्टिकोनामुळे झाल्या. आणि त्या दृष्टीनं नवसाहित्यानं हे माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत असं मला वाटतं. पुन्हा नवसाहित्याची सुरुवात साधारण 1950-55ला झाली. त्याचे पडसाद हे अजूनही आहेत, पण ते तिथं थांबलं नाही. ते थांबलं असतं ना तर मग पंचायत झाली असती, पण तसं नाही झालं. त्यानंतर जे अनेक लेखक आले त्यांना ही उघडलेली दारं मिळाली, आणि त्यामुळं ते अनेक वेगवेगळ्या देशांनी जाऊ शकले. आणि त्यामुळं साहित्याचं जे बहुविधत्व आहे, जे सर्वंकषत्व आहे, की जीवनाचे अनेक पैलू दाखवण्याची ताकद आहे, त्याचा शोध हा मराठी साहित्यामध्ये खूप चांगल्या रीतीनं झाला असा माझा अनुभव आहे. आता पुस्तकाचं महत्त्व किती हा एक प्रश्न आहे. खरं म्हणजे त्याचं उत्तर म्हणजे ग्रंथ हेच आपले गुरु असं लोकांनी म्हटलेलं आहे. आणि तुम्ही अगदी साधा विचार करा, ग्रंथ नसते तर आत्तापर्यंत जगामध्ये गेल्या 4, 5, 6 हजार वर्षामध्ये जे अनेकांनी अनेक भाषामध्ये चिंतन करून त्यांना जे दर्शन झालं, ते घडवलेलं आहे, ते आपल्यापर्यंत कसं पोचू शकलं असतं? हे सगळंच काही मौखिक परंपरेतनं येऊ शकलं नसतं. आणि समजा आपण मौखिक परंपरेतनं घेतलं तरी ते सुद्धा मौखिक पुस्तकच आपण मानलं पाहिजे. पुस्तक याचे म्हणजे केवळ जरी त्याची व्याख्या असली की ते 100 पानी आणि ते त्याला एकत्र बांधलेलं वगैरे याला पुस्तक म्हणावं वगैरे, ते केवळ व्यावहारिक आहे. पण विचार हे लोकांपर्यंत पोचवण्याचं एक ते माध्यम आहे. मग तो विचार मौखिक परंपरेतून असेल, छापलेल्या कागदावर असेल, किंवा आता अलीकडे मोबाईलवर असेल, किंडलवर असेल, कम्प्युटरवर असेल, कोणत्याही पद्धतीनं असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातनं असेल, परंतु जोपर्यंत त्याचा हेतू हे माणसानं केलेला विचार आणि माणसाची सृजनशीलता ही दुसऱ्यापर्यंत पोचवणं हा आहे, तोपर्यंत त्याला मी पुस्तकच म्हणणार. आणि ह्या ग्रंथ प्रसारासाठी, या ग्रंथ संस्कृतीसाठी आपण झगडतो. आणि आपली संस्था त्याच्यामध्ये अग्रेसर आहे आणि ते फार महत्त्वाचं काम करते. किंबहुना आज अनेक इतर व्यवधानं असताना मी मुद्दाम हे थोडंफार बोलायचं कबूल केलं. याचं कारण मी या संस्थेचं आणि या कामाचं आणि ग्रंथसंस्कृतीचं महत्त्व मानतो. आणि पुस्तकं ही नेहमी लिहिली गेली पाहिजेत, छापली गेली पाहिजेत, वाचली गेली पाहिजेत, लोकांपर्यंत पोचली पाहिजेत, आणि आपली वाचनालयंसुद्धा समृद्ध व्हायला पाहिजेत, असं मला ठामपणे वाटतं. आपण ते करत नाही ही फार वाईट गोष्ट आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत आपण काय करावं आणि काय नाही हे सगळेच हिशेब बदललेले आहेत. परंतु तरीसुद्धा हे जे महत्त्व ग्रंथांचं आहे ते अबाधित राहणार आहे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आपण जे काम करता ते यापुढे अधिक जोमानं करा. मी प्रकाशक म्हणून निवृत्त झालो असलो तरी आपलं प्रकाशनी संस्था अजून काम करतेच आहे. आणि ती इंग्रजी, मराठी आणि काही प्रमाणात हिंदी आणि इतर भाषामध्ये सुद्धा पुस्तकं प्रकाशित करते. आणि मला असं वाटतं की या निमित्तानं ग्रंथसंस्कृतीला हातभार लावण्याचं काम हे आम्ही करत आलेलो आहोत. आणि आपण सगळ्यांनी मिळून ते अधिक जोमानं केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनाच्या शुभेच्छा आपणा सर्वांना मिळतात. मी पण आलो, मी शुभेच्छा देणार आणि शुभेच्छा घेणारा असा दोन्ही दृष्टीनं विचार करतो. आणि इतकं सांगून मी आपले आभार मानून नमस्कार. नमस्कार, मी गणेश मतकरी. आणि सर्वप्रथम मी
विजन आणि चला वाचूया उपक्रम यांचे आभार मानतो, कारण त्यांनी मला या जागतिक पुस्तक दिन विशेषाच्या कार्यक्रमामध्ये वाचण्यासाठी निमंत्रित केलं. मी आज जी कथा वाचणार आहे ती माझ्या बटरफ्लाय इफेक्ट नावाचा माझा एक कथासंग्रह येतोय, त्यामध्ये ती संग्रहित आहे आणि तिचं नाव आहे जग बुडी. गायतोंडे राहायचा ती लक्ष्मी सदन ही चाळ लालबागच्या शेवटच्या काही चाळींमधली उरली होती. चाळीची परिस्थिती तशी भयानकच होती. स्लॅब्सच्या खालच्या प्लास्टरबरोबर कॉन्क्रीटचा काही भागही पडून बिल्डरने घातलेलं स्टील पुरेसं होतं का हे नुसत्या डोळ्यांनी तपासायची सोय झाली होती. टेकल्याबरोबर रेलिंग खाली पडेलचं वाटत होतं. मजल्या मजल्याला बांबूचे टेकू लावलेले होते आणि असंच काही काही. अर्धे अधिक रहिवासी आधीच बिल्डिंग सोडून पसार झाले होते, पण मुंबईतली जागा जीवापेक्षा अधिक मोलाची मानणारी त्याच्यासारखी 25-30 बिराडं अजून तग धरून राहिली होती. एरवी बिल्डिंग धोकादायक डिक्लेअर करून खाली करण्याची नोटीस खरं तर कधीच लागली असती, पण बांधकाम विभागातला पडवळ गायतोंडेचा खास मित्र आणि रूम पार्टनर होता. त्यानेच काही ना काही आयडिया करत ही नोटीस लांबवली होती. अर्थात नोटीस लागली नाही तर बिल्डिंग पडू शकत नाही असं काही नाही. त्यामुळे राहणाऱ्या प्रत्येकानेच आपल्या हिमतीवर राहावं असं पडवळने एक मीटिंग घेऊन सांगून टाकलं होतं. गायतोंडेला कामावर जायला लक्ष्मी सदन फार कन्व्हिनियंट होती, कारण त्याचं ऑफिस होतं CSTला, महानगरपालिकेच्या मुख्यालयात. का कोण जाणे, पण पडवळ या भागाला VT म्हणायचं. अनेकदा ठरवूनही गायतोंडे त्यामागचं कारण विचारायचं विसरून जात असे. पडवळ त्याचा मित्र असला तरी वयाने थोडा मोठा होता, त्यामुळे त्याच्याशी काही बोलताना गायतोंडेला जरा दबल्यासारखं व्हायचं. गायतोंडेचे वडील हडपसरच्या एका बऱ्याचशा शाळेत गणित शिकवायचे. त्यांचा पडवळ हा हुशार विद्यार्थी. त्याची गणितातली गती पाहून पुढे पडवळ हा चांगला शास्त्रज्ञ वगैरे होईल असा अंदाज त्यांनी केला होता, पण तसं काही झालं नाही. एक गोष्ट मात्र झाली की पडवळ फार मोठा, फार लोकप्रिय न झाल्यानेच गायतोंडेच्या वडिलांच्या कायम संपर्कात राहिला. साहजिकच जेव्हा गायतोंडेने मुंबईला नोकरी शोधायची टूम काढली तेव्हा त्याला म्युनिसिपालिटीत चिकटवण्यापासून त्याच्या राहण्यापर्यंतची सगळी जबाबदारी पडवळने आपल्याकडे घेतली. आता गायतोंडेला मुंबईत येऊन 4 वर्ष होत आली होती आणि मनाचा धडा करून केलेल्या लालबाग ते डोंबिवली आणि पुन्हा डोंबिवली ते लालबाग या उण्यापुऱ्या 2 लोकल प्रवासांनंतर पुन्हा ट्रेनमध्येच काय, पण स्टेशनच्या आसपासही पाय ठेवायची त्याची हिंमत नव्हती. आता अनेक लोक हा प्रवास करतात, अगदी नियमितपणे करतात, हे खरं आहे, पण लोक तसे मलखांब खेळण्यापासून युद्धावर जाण्यापर्यंत अनेक गोष्टी कायमच करत असतात. त्या गोष्टी आपल्याला झेपतील की नाही हे ज्याचं त्यानं पाहावं, असा गायतोंडेचा साधा सोपा विचार होता. लालबागचं लक्ष्मी सदन सोडायला गायतोंडेचा प्रमुख विरोध होता तो त्यामुळे. एकदा का तो लांब गेला असता की ट्रेन प्रवास कंपल्सरी झाला असता आणि त्या प्रवासात आपण 1 महिनाही टिकणार नाही अशी गायतोंडेची खात्रीच होती. मरायचंच तर ट्रेनमध्ये मरण्यापेक्षा घर बसल्या मरणं काय वाईट, असा त्याचा साधा व्यावहारिक विचार होता. पडवळ आणि गायतोंडे दोघंही कामासाठी CSTलाच जात, तरी पडवळ मात्र सराईत मुंबईकरासारखा ट्रेनने जात असे. असते एकेकाला आवड. गायतोंडेने लालबाग न सोडण्यामागे प्रवास आणि प्रवासाचं माध्यम हे एक महत्त्वाचं कारण जरूर होतं, पण ते एकमेव कारण मात्र नव्हतं. दुसरं कारण होती ती सरिता. खरं विचाराल तर तिचं नाव सरिता होतं की नाही हे गायतोंडेला अजिबात माहीत नव्हतं. आणि कसं असणार, त्याने अजून तिच्याशी बोलायची हिंमत कुठे केली होती. पाहिल्याबरोबर त्याला ती सरिताच वाटली, म्हणून त्याने आपलं ते नाव आपल्यापुरतं ठेवून दिलं होतं, विचार करताना एक सोयीचं नाव असावं म्हणून. सरिता रोज सकाळी त्याच्या बसस्टॉपवर असायची. त्याच्या दिशेचीच बस ती पकडायची. CSTला मात्र ती उतरत नसे. पुढे कुठे जायची कुणाला माहीत. संध्याकाळी परत येतानाही कधी दिसायची नाही, आणि कशी दिसणार. नाहीतरी गायतोंडे किती वाजता ऑफिस सोडणार हे तरी कुठे निश्चित होतं. रोज वेगळी वेगळी वेळ. नाही म्हणायला एकदा गायतोंडे 7 वाजता म्हणजे नेहमीपेक्षा जरा लवकर घरी निघाला तेव्हा ती चक्क त्याच्या बसमध्ये होती. गायतोंडे तिला पाहून इतका शॉक झाला की तिच्या शेजारची जागा रिकामी होऊनही गायतोंडे तिथे बसला नाही, नुसता मागे उभा राहिला. त्यांचा स्टॉप आला तसा गायतोंडेच्या मनात एक थीट प्लॅन आकार घेत होता. तिच्या मागून जायचं, पाठलाग करायचा आणि ती कुठल्या बिल्डिंगमध्ये शिरते हे पाहून टाकायचं. जमल्यास फ्लॅट नंबर सकट. आता फ्लॅट नंबरचं वगैरे काही जमलं नाही तरी त्या दिवशी गायतोंडेने तिची बिल्डिंग हुडकून काढलीच. स्टॉपच्या मागच्याच गल्लीत पेनिन्सुलाचं एक मोठं प्रोजेक्ट चाललं होतं.
त्याच्या समोरच्या भागात 2-3 जुन्या इमारती होत्या, पण फ्लॅट्स, चाळी नाहीत. आणि गायतोंडेच्या लक्ष्मी सदनसारख्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्याही नाहीत. साधारण बऱ्या कंडिशनमधल्या नॉर्मल इमारती, त्यातल्या एकात ती राहायची. गायतोंडेने तिचा पाठलाग केला हे तिच्या लक्षात आलं असेल का? असेलही. गायतोंडे काही हेरगिरी तेवढा हुशार नव्हता आणि मुलींना असल्या बाबतीत 6th सेन्स असतो असं त्याने ऐकलं होतं. तसे दोघे इमारतीशी पोचेपर्यंत तिला काही कळलंच असेल तर तिने ते अजिबात दिसू दिलं नाही. पण कंपाऊंडच्या लोखंडी गेटातून आत शिरताना मात्र तिने हळूच मागे वळून पाहिलं तेव्हा गायतोंडेला आपण एखाद्या तद्दन हिंदी सिनेमातला हिरो असल्याचा भास होऊन गेला. ते तिचं वळणं त्याच्यासाठी होतं का आणखी कुणासाठी याचा थांगपत्ता न लागूनही. गायतोंडेने पडवळला हे सगळं सांगितलं तेव्हा तो खूप हसला आणि या सरिताला पाहण्यासाठी त्या दिवसापुरतं त्याने ट्रेनने जाणं रहित केलं आणि गायतोंड्याबरोबर बसने गेला. पडवळला ती आवडली नाही म्हणायला, त्याला ती सरितापेक्षा सुषमा अधिक वाटली. पण नावातल्या पहिल्या अक्षराबद्दल तरी दोघांचं एकमत झालं याचा गायतोंडेला आनंद झाला. तिला नाव विचारून सांगू का अशी ऑफरही पडवळने गायतोंडेला दिली, पण बुजऱ्या गायतोंडेने त्याला नको म्हटलं. गायतोंडे पालिकेच्या रस्ते विभागात कामाला होता, त्यामुळे पावसाळा हा तसाही त्याच्यासाठी धांदलीचाच असायचा. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता पावसाळा आला की रस्ते विभागाला कठीण होऊन जायचं. त्या रोज येणाऱ्या तक्रारी, खड्ड्यांचा सर्वे घेणं, कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागणं, मीडियाला चकवणं, राजकारण्यांच्या आरड्याओरड्याला तोंड देणं वगैरे सगळं होतंच. झालंच तर कधी कधी सिनियर इंजिनियर्सना टीव्हीवरच्या वायफळ चर्चांमध्ये हजेरी लावावी लागायची. आणि रस्त्याला पडणारे खड्डे हजारो नसून शेकडोच कसे आहेत, आम्ही ते बुजवणार आहोत, बुजवतोय किंवा बुजवून झाले, पालिकेची यात कशी जराही चूक नाही, या प्रकारचा डिफेन्सही देत बसावं लागायचं. कधी काळी आपल्यालाही या कार्यक्रमात जावं लागेल की काय याची इतकी भीती गायतोंडेने घेतली होती की प्रमोशन मिळण्याआधीच आपल्याला एखाद्या वेगळ्या विभागात घुसता येईल का अशी त्याची खटपट कधीची चालली होती. पण अजून तरी तशी काही चिन्ह नव्हती. सालाबादप्रमाणे याही वर्षी खड्ड्यांचा प्रश्न असाच टोकाला जाणार याची कल्पना आपल्याच गल्लीत पडलेले खड्डे पाहून गायतोंडेला जानेवारीतच आली होती. त्याने हळूच आपल्या बॉसला मी आमच्या एरियातले खड्डे मोजायला सुरुवात करू का असं विचारूनही पाहिलं. पण बॉसने पावसाळ्यात बिकट होणाऱ्या प्रश्नासाठी जानेवारीत ओव्हरटाईम द्यायला साफ नकार दिला. नाही म्हणायला अधेमध्ये म्हणजे सुट्टीच्या दिवशी गायतोंडे लालबागमध्ये फिरून खड्ड्यांची नोंद वगैरे घेत असे, पण ती त्याच्यापुरती. बॉसला जेव्हा गरज पडेल तेव्हा हा डेटा त्याला मुळीच दाखवायचा नाही असं त्याने ठरवून टाकलं होतं. ही आपली त्याची रिकामपणची कामगिरी होती. गायतोंडेला तसा भरपूर वेळ असायचा, कारण पडवळला जसे मुंबईत भरपूर मित्र होते तसे गायतोंडेला नव्हते. पण वेळ कधी तर पावसाळा नसेल तेव्हा. पावसाळा आला की कोणालाच कशासाठीच वेळ मिळत नसे. या पावसाळ्यातही तेच झालं. जे झालं त्याच्या आदल्या दिवशी गायतोंडे फील्डवर होता. फील्ड म्हणजे शेत. हे शाळेत शिकवलेलं आठवत असल्याने भेगा पडलेल्या डांबरी आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यांना फील्ड म्हणणं त्याच्या तसं जीवावरच यायचं. ऑफिस आणि घर नाही ते फील्ड अशी या शब्दाची एक नवी महानगरीय व्याख्या त्याने स्वतःपुरती बनवून घेतली होती. गेला आठवडाभर वेड्यासारखा पाऊस सुरू होता. केवळ मुंबईतच नाही, महाराष्ट्रभर. या पावसाचं तसंही काही खरं नव्हतं. कधी जुलैतच तलाव भरून व्हायचे तर कधी ऑगस्ट संपेपर्यंत ठणठणाट. आणि पावसाळा आपलं सोयीसाठी म्हणायचं, बाकी वर्ष संपेपर्यंत तो मनाला येईल तसा पडतच राहायचा. पालिकेने सवडीने मेमध्ये वगैरे रस्ते रिपेअर करायला घेतलेले असायचे, कारण एकदा पावसाचा भरोसाच नाही म्हटल्यावर ते कोणत्याही महिन्यात केले तर काय फरक पडणार आहे. पण चुकून पाऊस वेळेत आला तर कामं अडकून राहायची, मग तशीच रेटत राहावं लागायचं आत्तासारखं. गायतोंडे इन्स्पेक्शनला गेला होता तो गोरेगाव भागात. इथे 3-4 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स 7-8 वेगवेगळ्या रस्त्यांची कामं करत होते. धो पावसातही आडोसे वगैरे करून कामं चालू होती. आता या भागातल्या काही विघ्नसंतोषी माणसांच्या तक्रारी आल्या होत्या की कामं बंद असतात आणि फक्त कोणी इन्स्पेक्शनला येणार असेल तरच सुरू होतात. पण ते काही खरं नव्हतं, हे डोळ्यांनाच दिसत होतं. ही गायतोंडेची सरप्राईज व्हिजिट होती आणि चीफ इंजिनियर वगळता तिच्याबद्दल कोणालाही कळणार नाही अशी गायतोंडेंनी खबरदारी घेतली होती. गायतोंडे पोचला तेव्हा सारं सुरळीत सुरू होतं. या भागात 700 खड्डे असल्याची एक्झॅजरेटेड कंप्लेंट इथल्या एका सोशल वर्करने केली होती. पालिकेच्या सर्वेत मात्र केवळ 150 खड्डे दिसून आले होते. काम याच गतीने सुरू राहिलं तर ते भरायला कितीसा वेळ.
फक्त सोशल वर्करांनी आपली सततची ओरड बंद करून बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सना काम मात्र करू द्यायला हवं होतं. ते प्रामाणिकपणे काम करत होते. आज एवढ्या अडचणीतही प्रत्येक कंपनीचे बॉसेस जातीने हजर होते. कामाच्या उत्कृष्टतेचा याहून मोठा पुरावा तो कुठला. काम पाहून गायतोंडे परत निघाला तेव्हा MTCCच्या जगदीशबाईंनी त्याला ऑफिसवर सोडायला त्यांची मर्सिडीज देऊ केली. पण असल्या फेवर्स घेणं गायतोंडेला अजिबात आवडत नसे. मग जगदीशबाईंना नम्रपणे नकार देऊन गायतोंडे परत निघाला आणि आश्चर्य म्हणजे चटकन त्याला एक बसही मिळाली. 15-1 मिनिटात एखादा किलोमीटर गेल्यावरती जी अडकून बसली ती मात्र बसलीच. बरेच जण साचलेल्या पाण्यातून वाट काढत स्टेशनवर जायला निघाले. म्हणजे एवढ्या पावसात ट्रेन चालू असण्याची शक्यता होती म्हणून नाही, पण का कोण जाणे, पाणी भरलेल्या रस्त्यांपेक्षा पाणी भरलेल्या रुळांमधून जाणं लोकांना अधिक आवडायचं. गायतोंडेला काही हे झेपायचं नाही. मग त्याने उशीर होत असल्याचा मेसेज पडवळला करून टाकला आणि बसमध्ये ताणून दिली. 2-1 तासांनी त्याला जाग आली तेव्हा बस बँड्रापर्यंत येऊन तिथल्या पाण्यात अडकली होती. असं 12 उपनगरांचं पाणी चाखत गायतोंडे घरी पोचला तेव्हा रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. पडवळही घरी पोचला नव्हता, पण त्याचं काय, त्याचे मित्र मुंबईवर पसरले होते. झोपला असेल कुठल्या तरी मित्राकडे. गायतोंडेला मात्र बसमध्ये झोपत येऊनही चांगलीच झोप येत होती. त्यामुळे आल्या आल्या त्यांनी कपडे बदलले आणि बिछाण्यावर अंग टाकलं. सकाळी त्याला जाग आली ती पावसाच्याच आवाजाने. नेहमीपेक्षा उठायला थोडा उशीर झाला होता. रोज 8ला घर सोडायची त्याला सवय होती. आता 9 वाजून गेले होते. पडवळचा पत्ता नव्हता. बहुधा रात्री जिथे कुठे पथारी पसरली तिथून त्याने सरळ ऑफिसचा रस्ता धरला असावा किंवा तिथेच गप्पा ठोकत गरमागरम कॉफी पीत बसला असावा. बादलीतल्या पाण्याने मोरीत चूळ भरल्यावर ब्रशवर पेस्ट घेऊन गायतोंडे घरासमोरच्या कॉमन बाल्कनीत येरझारा घालत दात घासायला लागला. काही नव्या ठिकाणी लिकेज टपटपताना दिसत होतं, पण ते अपेक्षितच होतं. बाहेर सगळी सामसूम होती. बहुतेक लोक बहुधा घरीच बसले असावे. एकाच वेळी आपणही घरी बसावं का, आणि घरीच बसल्यास बिल्डिंग डोक्यात पडण्याची शक्यता किती, असे परस्पर विरोधी विचार एकाच वेळी डोक्यात घोळवत त्याने माठाच्या नळाखाली पेला धरला, पण माठात पाणी नव्हतं. बरोबर, काल रात्री पाणी आलं तेव्हा तो घरी पोचलेलाच नव्हता. वॉटर एव्हरीवेअर बट नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक, अशी परिस्थिती केवळ जहाज फुटल्या खलाशावर येऊ शकते हे त्याने शाळेत कुठल्या तरी धड्यात वाचलं होतं. ते किती फोल होतं हा साक्षात्कार त्याला झाला. आणि आपल्या मजल्यावरल्या कोणत्या शिल्लक बिराड करूकडे पाणी मागितलं तर सकाळी सकाळी चिडकट चेहरे पाहायला मिळणार नाहीत असा उपविचारही त्याच्या डोक्यात येऊन गेला, ज्याचं उत्तर त्याला पटकन सुचलं नाही. काय करावं हे पटकन सुचलं नाही की टीव्ही लावावा हे निर्विवाद सत्य ठाऊक असल्याने गायतोंडेने थोडीफार शोधाशोध करून बैठक आणि त्याला लागून असलेली पडवळची जुनी पुराणी आणि म्हणूनच पुन्हा एकदा फॅशनेबल हो पाहणारी ट्रंक याच्या मध्ये पडलेला रिमोट उचलला आणि टीव्ही लावला. टीव्ही लागला, पण त्यावर नुसत्या रेघाच दिसत होत्या. 8-10 चॅनलवरच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मधल्या रेघा पाहिल्यावर त्याला कसा बसा एक मराठी न्यूज चॅनल सापडला, ज्यावर न्यूजऐवजी एक कुकरी शो चाललेला होता. खालच्या पट्ट्यांवर प्रलयाची चाहूल, युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावर वादळाचं थैमान, जगबुडी येणार महाचर्चा, पहा आमच्या विशेष कार्यक्रमात, अशा काही बाई गोष्टी सरकत होत्या. पण त्यावरून लालबाग ते CST बस सेवा खंडित झाली आहे की नाही हे कळायला मार्ग नव्हता. खरोखर जगबुडी येत असेल तर महाचर्चा करायला कोण मराला चॅनलवर जाईल, किंवा त्या संबंधातल्या बातम्या दाखवायचं सोडून चॅनल सुरळीच्या वड्या करायला का शिकवत असेल, असे तर्कशुद्ध प्रश्न गायतोंडेला पडायला लागले. आणि बातम्या पाहताना तर्कशुद्ध प्रश्न पडणं हे ताप येत असल्याचं लक्षण समजून गायतोंडेने मेडिसिन ड्रॉवरकडे धाव घेतली. क्रोसिन कोल्ड अँड फ्लूच्या 2 गोळ्या घेऊन तो पुन्हा चॅनलकडे वळला. तोवर कुकरी शो संपून चित्रपट रिव्ह्यू करणाऱ्या कार्यक्रमाचा रिटेलिकास्ट सुरू झाला होता. इथे बातम्या पाहायला मिळतील याचा नाद गायतोंडेने सोडला आणि नव्या चित्रपटांपेक्षा जगबुडी परवडली असं स्वतःशीच पुटपुटत पुन्हा रिमोट हातात घेत त्याने इतर चॅनलवरच्या रेघा पाहायला सुरुवात केली. आणखीन 10-12 चॅनल उलटल्यावर एका चॅनलवर ओळखीचं वाटणारं एका प्रचंड ट्रॅफिक जॅमचं दृश्य त्याला दिसायला लागलं. टॉप अँगल होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही लेन्समध्ये, शिवाय सर्व्हिस रोड आणि एक फ्लायओव्हर दिसत होता, त्यावरही खचून गाड्या भरलेल्या होत्या. हे दृश्य गोरेगावच्या हब मॉल जवळचं का न्यू बॉम्बेचं याचा विचार करता करताच गायतोंडेच्या लक्षात आलं की लागलेला चॅनल BBC आहे. तोही आपला लोकल BBC नसून एकदम ओरिजिनल BBC, आणि बोलणारा माणूस
तोंडातल्या तोंडात शब्द घोळवत ॲक्सेंटची नक्कल न करता खरोखरच ब्रिटिश ॲक्सेंटमध्ये बोलतोय. दृश्य ब्रिटनमधलं नव्हतं, पण ते भारतातलंही नव्हतं, ते होतं जर्मनीमधलं. लवकरच जगभरातली ट्रॅफिक जॅमची दृश्य दिसायला लागली. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती होती. मध्ये न्यूयॉर्कमध्ये अवकाळी आलेल्या बर्फाच्या वादळाचं दृश्य दिसलं. गायतोंडाचं इंग्रजी तसं बेताचंच होतं. त्या मराठी चॅनलवरच्या पट्ट्यांवर दिसल्याप्रमाणे खरंच काहीतरी घोळ दिसतोय त्याच्या लक्षात आलं, पण नक्की काय होतंय हे कळेना. ग्लोबल वॉर्मिंग, मिटिअर स्ट्राईक, अनयुज्युअल वेदर पॅटर्न्स वगैरे गोष्टी ऐकू येत होत्या, पण एकूण काय म्हणायचंय हे धड समजत नव्हतं. मग त्या मराठी चॅनलवर रस्त्यावर पाणी, खूप पाऊस, घोर अडचण या अर्थाने जगबुडी म्हणत होते का खरंच त्याहून काहीतरी अधिक सिरियस होतं, कोण जाणे. आता त्यांना काय म्हणायचं होतं कळायचं तर त्यासाठी संध्याकाळच्या महाचर्चेसाठी थांबायला लागणार होतं. नाही म्हणायला जगबुडी हा विषय एरवीच्या निवडणुका, भ्रष्टाचार, जातीयवाद वगैरेपेक्षा बरा होता, किमान एंटरटेनिंग होता. शिवाय बातम्या जगभरातून येत होत्या, त्यामुळे एकच विषय त्यांना 2-3 दिवस ताणताही आला असता. पावसाचा जोर आणखी वाढला आणि समोरची चाळ दिसेनाशी झाली तेव्हा गायतोंडे पुन्हा कॉमन बाल्कनीत जाऊन उभा राहिला आणि डोळे तारवटून ती पावसानेच दिसेनाशी झाली याची त्याने खात्री करून घेतली. चाळीची पुसट आउटलाईन दिसायला लागली तेव्हा त्याचं समाधान झालं. ती चाळही साधारण त्यांच्या चाळीसारखीच होती. न जाणो पडाय बिडायची असा विचार डोक्यात येणं स्वाभाविक होतं. आपल्या चाळीबद्दलही त्या चाळीत राहणाऱ्यांना असंच वाटत असेल असा विचार गायतोंडेच्या डोक्यात येऊन गेला आणि विचाराबरोबर व्हिज्युअल आलं ते एका मोठ्या दगडामातीच्या ढिगाचं. कुठला विशिष्ट ठिकाणचा ढीग असं नाही, आपला जेनेरिक. त्याच्या कामात असले दगड, माती, सिमेंटचे ढीग पाहण्याची गायतोंडेला सवयच होती. आता तो ढीग प्रत्यक्षात आला तर काय हा विचार मात्र खराच होता. त्यासाठी घराबाहेर पडणं अगदी आवश्यक आहे असं गायतोंडेने ठरवलं आणि मनाशी तसा निश्चय करून तो पुन्हा घरात शिरला. BBC-वरची ट्रॅफिकची दृश्य अजून सुरू होती. काय होपलेस लोक आहेत, गायतोंडेच्या मनात येऊन गेलं. जरा कुठे जॅम झाला, पाऊस पडला की झाले हवालदिल. ग्लोबल वॉर्मिंग म्हणे, नॉनसेन्स. आपल्याकडे असं घाबरत बसलं तर 12तले 8 महिने घाबरतच बसायला लागेल. दाराला कुलूप लावताना आपल्याला रफ आणि टफ करणाऱ्या देशाचा आणि राजकारण्यांचा अभिमान गायतोंडेच्या चेहऱ्यावर झळकत होता. पालिकेने फील्ड ऑफिसरना इश्यू केलेला घट्ट रेनकोट गायतोंडेने अंगावर चढवला आणि पायऱ्या उतरायला लागला. लालबागच्या रस्त्यावर पाणी जमत नसे, तसा हा भाग पाणी जमायच्या दृष्टीने सेफ होता, म्हणजे न जमायच्या दृष्टीने. अलीकडे हिंदमाता आणि पलीकडे भेंडी बाजार या रस्त्यांना भरती आली तरी लक्ष्मी सदनच्या भागात पाणी कधीच भरणार नाही याचा गायतोंडेला रास्त अभिमान होता. आता ते का चढत नसे याची गायतोंडेला फार कल्पना नव्हती, कारण ड्रेनेज सिस्टीम जुनीच होती, त्यात काही बदल वगैरे केलेले नव्हते. आता लोक म्हणायचे की बदल केले नसल्यामुळेच ती वर्क होत असेल, पण ते आपलं उगाच. काही लोकांना ज्यात त्यात दोष काढण्याची हौसच असते. गायतोंडे एक एक पाऊल अगदी सावकाश टाकत पुढे झाला. एक तर घाई करण्यात अर्थ नव्हता, दुसरं म्हणजे मनात आणलं तरी घाई करणं शक्य नव्हतं. पावसाचा जोर वाढतच होता. दूरवर इमारतींचे आकार पुसट होत जवळपास दिसेनासे झाले होते. अशा वेळी रस्त्यात धडपडून हातपाय मोडायचे नसल्यास घाई अशक्य होती. किंचित ठेचकाळल्यावर फुटपाथ संपून रस्ता लागला हे गायतोंडेच्या जेमतेम लक्षात आलं. रस्त्यावर ट्रॅफिक नव्हताच. दूरवर कुठल्या तरी हॉर्नचा आवाज एका तालात ऐकू येत होता. बहुधा पार्क केलेल्या एखाद्या गाडीत पाणी शिरून लॉकिंग सिस्टीमचे 12 वाजले असावेत. पावसाच्या माऱ्याला जरा नजर सरावली तेव्हा गायतोंडेला थोड्या अंतरावरचं दिसायला लागलं. आजूबाजूला गाड्या दिसत होत्या, पण त्या थांबलेल्या, विड्या वाकड्या लागलेल्या होत्या. बहुधा उभी होती तिथे गाडी ठेवून त्यांचे मालक पसार झाले असावेत. पण गेले कुठे असतील? आता गेले असतील कुठेतरी आसऱ्याला. कधीपासून पडतोय हा पाऊस? रात्री थांबलाच नाही की काय? गायतोंडे मनाशी म्हणाला. एकूणच या परिस्थितीत आपल्याला बसही मिळणार नाही आणि आपण ऑफिसलाही पोहोचणार नाही हे स्पष्ट झालं तेव्हा गायतोंडे पुढे नवा प्रश्न उभा राहिला की आता जायचं कुठं? परत घरी जाणं तर अशक्यच होतं. तो डोक्यातला दगडा मातीचा ढीग, टीव्हीवरल्या जगबुडीच्या बातम्यातलं काहीच डोळ्यापुढे पुढून जाईना. भीती वगैरे वाटत नव्हती. अजून त्याचं वय मृत्यूला घाबरण्या एवढं झालं नव्हतं. प्रश्न होता तो आत्ता काय करायचं याचाच. आणि मग एकदम त्याच्या डोळ्यासमोर सरिताचा चेहरा उभा राहिला. लोखंडी गेटमधून आत शिरताना
हळूच वळून पाहणाऱ्या सरिताचा चेहरा. काय करत असेल ती? घरी असेल का पडवळसारखी कुठे बाहेर अडकली असेल? घरी आणखी कोण कोण असेल? एकटीच असली तर? या विचाराने गायतोंडे दचकला. मग त्याच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू उमटलं. आपण दोघं कॉफी पीत गप्पा मारतोय, घरी दुसरं कोणीच नाही. मग ती हळूच उठते, आपल्या शेजारी येऊन बसते, आपल्या हातावर तिचा हात, असं काय काय त्याच्या मनात यायला लागलं. त्याच धुंदीत त्याने रस्ता ओलांडण्यासाठी पाय पुढे टाकला. तो फुटभर पाण्यात गेला. क्षणभर गायतोंडेचा विश्वासच बसला नाही. पाणी साचलं इथे? कसं? या भागात पाणी साचत नाही. मग आजच? जणू त्याचा हा प्रश्न अंडरलाईन करण्यासाठीच डोक्यावर विजेचा प्रचंड लखलखाट झाला. त्या प्रकाशात सगळा रस्ता, आजूबाजूच्या इमारती उजळून निघाल्या. रस्ता पूर्ण रिकामा होता. तो सोडून दुसरं कोणीही आसपास नव्हतं. तो आजूबाजूला अस्ताव्यस्त पसरलेल्या गाड्या आणि पाऊस. पूर्ण रस्त्यातच आता पाणी भरलं होतं. मधला मोठा डिवायडर त्या पाण्याखाली दिसेनासा झाला होता. मगाशी चित्रपटाच्या रिव्ह्यूजनी खचून न जाता न्यूज चॅनलवर बातम्या सुरू होण्यासाठी आपण थांबायला हवं होतं, असं गायतोंडेला वाटून गेलं. युरोपातला ट्रॅफिक जॅम तो समजू शकत होता. जगबुडीवर महाचर्चाही काही विशेष नव्हती. पण हिंदमातापलीकडे पाणी साचणं हे नॉर्मल नव्हतं. काहीतरी गडबड झालीच होती. 1.5 सेकंद टिकलेला तो चकचकाट नाहीसा झाला आणि पावसात सगळं पुन्हा पुसलं गेलं. किंचित उशिरा आलेल्या गडगडाटाने गायतोंडे भानावर आला आणि त्या पाण्यातून झपझप रस्ता काढायला लागला. आता एक गोष्ट झाली. मगापर्यंत शांत असलेल्या विजा आता बंद पडत असलेली ट्यूबलाईट फडफड करत राहते तशा पुन्हा पुन्हा चमकायला लागल्या आणि दर 2 चमचमाटांमध्ये गडगडाट तर होताच. या सगळ्याचा फायदा म्हणजे गायतोंडेला आपण कुठे चाललोय हे व्यवस्थित दिसायला लागलं. तोटा हा की ते रिकामे रस्ते आता त्याच्या अंगावर यायला लागले. पाऊस किती असला तरी सारं निर्मनुष्य कसं होईल? कोणीतरी बाहेर दिसेलच की. आपण नाही का बाहेर पडलोय पावसाला न जुमानता? मग आणखी कोणीच दिसत कसं नाही? सरिताच्या गल्लीत शिरता शिरता चमकलेल्या विजेत त्याला जवळच्याच इमारतीखालचं ऑप्टिशियनचं शोरूम दिसलं. शोरूम अर्थात बंद होतं, पण बाहेर आलेल्या भल्या थोरल्या साईनबोर्ड खाली क्षणभर आसरा घ्यायला जागा होती. रोलिंग शटरला जवळजवळ चिकटल्यावर पावसाचा मारा त्याच्यापर्यंत पोचेनासा झाला. गायतोंडेने रेनकोटच्या खिशातून प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला फोन काढला, पण सिग्नल नव्हता. आपण घराबाहेर पडलो तेव्हा तरी सिग्नल होता का? त्याला आठवेना. निघताना पडवळचा मेसेज किंवा मिस कॉल नक्कीच नव्हता, पण तो त्याने संपर्क न केल्याने का सिग्नल नसल्याने? आपण किती गोष्टी गृहीत धरतो नाही? कोणाशीही बोलायचं असलं तर आपण फोन करू शकतो, पडवळला किंवा हडपसरला घरी. सकाळचं वर्तमानपत्र असतं, पण बातम्यांच्या इन्स्टंट अलर्टसाठी TV, रेडिओ आहेत. झालंच तर इंटरनेट, तिथं सर्वव्यापीच. या सगळ्यांनी आपल्या भोवती अशी संदर्भाची चौकट आखली. पण हे संदर्भ पुसले गेले तर आत्तासारखे? आत्ता नाही का तो ना कोणाशी बोलू शकतोय, ना हे काय चाललंय त्याची माहिती काढू शकतोय, ना कुठे येऊ जाऊ शकतोय. आज वर्तमानपत्र तरी आलं होतं का? गायतोंडेने डोक्याला ताण दिला. नाहीच बहुधा. एरवी लागतं कशाला ते वर्तमानपत्र? TV आणि सोशल नेटवर्क असताना पेपर आला की थेट रद्दीत जातो. आणि आज रद्दीत जायला तरी तो आला होता का? सकाळपासून पहिल्या प्रथमच गायतोंडेला भीती वाटायला लागली आणि डोळ्यात पाणी भरायला लागलं. हे पाणी का हे गायतोंडेला कळलं नाही. त्याला कुठल्या गोष्टीचं वाईट वगैरे वाटलेलं नव्हतं आणि भीती वाटली तर डोळ्यात पाणी कशाला येईल? आता कोणी सांगावं येतही असेल. त्याला अशा विचित्र भीतीचा अनुभव आधी कधी आलेला नव्हता. पण ही वेळ रडत बसण्याची नव्हती. या एका पाण्यावर तरी आपण नियंत्रण मिळवायलाच हवं हे गायतोंडेच्या लक्षात आलं. रेनकोटच्या डोक्यावरलं हूड गायतोंडेने बाजूला सरकवलं आणि तसाच भर पावसात बाहेर पडला. त्याच्या डोळ्यातलं पाणी पावसाच्या वाढत्या पाण्यात मिसळून गेलं. मध्यंतरी शांत झालेली ती वीज जणू त्याच्या बाहेर पडण्याचा क्यू मिळाल्यासारखी पुन्हा एकदा डोक्यावर चमकली. आणि समोरच त्याला दिसली ती सरिताची इमारत. म्हणजे इमारत होती ती जागा, आत्ता तिथे इमारत नव्हती. डोक्यावर पाण्याचा मारा सहन करत आणि हळूहळू शर्टपर्यंत पोचलेल्या पाण्याने शहारत गायतोंडे कंपाऊंडपर्यंत पोचला. गायतोंडेच्या डोक्यात हळूहळू आकार घेत असलेला दगडांचा विटांचा ढीग आता त्याच्या समोरच होता. गायतोंडे चपापला. बिल्डिंग पडली? कशी?
आणि वरवर सुरक्षित वाटणारी सरिताची इमारत जर या पावसात खाली येऊ शकत असेल, तर आपल्या आधीच पडल्या झाडल्या बिल्डिंगचं काय? ती तर कधीची पडायला हवी होती. कसा काही नियमच नाही, सगळं रॅन्डम. ढिगाकडे पाहताना गायतोंडेला चुकल्यासारखं झालं. नुकत्या पडलेल्या इमारतीच्या आसपास माणसं मुंग्यांसारखी जमलेली असतात. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतं. कुतूहल म्हणून रिकामटेकडे लोक असतात. मीडिया, पोलीस, फायर ब्रिगेड. पण सरिताच्या बिल्डिंगशी यातलं काहीच नव्हतं. रस्त्यावर माणसं दिसली नाही त्याचं पाऊस हे एक वेळ स्पष्टीकरण असेल, पण इथे तसं कसं होईल? कदाचित ही इमारत आधीच पडलेली असेल. आपण तिच्या मागावर आलो त्याला किती दिवस झाले? खूपच, 3-4 महिने नक्कीच. मग मधल्या काळात रिडेव्हलपमेंटसाठी पाडली असेल. पण हेही गायतोंडेला पटेना. त्याच्या सराईत नजरेला बाहेर कुठल्या बिल्डरचा बोर्ड लावलेला दिसत नव्हता. आणि कोण बिल्डर आपलं नाव डिक्लेअर न करता नव्या कामाला हात घालेल? त्या ढिगाकडून वळताना सरिताचं काय झालं असेल याचा फार विचार करत तो बसला नाही. आता त्याला तो विचार मानवणारच नव्हता. हे सगळं खरंच घडतंय का आपल्या डोक्यात काहीतरी बिघाड झालाय असंही त्याला एव्हाना वाटायला लागलं होतं. नाही तर सगळी माणसं कुठे अदृश्य झाली? नाही म्हणायला पावसाच्या आवाजाच्या वरची पट्टी लावणारा फायर ब्रिगेडचा सायरन गायतोंडेला दूरवरून ऐकू आला खरा. आणि सायरन असेल तर गाडी असणार आणि तिच्यात भरलेली माणसंही असणार. पण सायरन तरी खरा ऐकू येत होता का तोही मनाचाच खेळ? गायतोंडेला पुन्हा लक्ष्मी सदनशी पोचायला तासभर तरी लागला असावा. पाणी आता कमरेच्या वर गेलं होतं आणि त्या पाण्यातनं वाट काढणं अशक्य होऊन बसलं होतं. विजांचा लखलखाट आणि कडकडाटही थांबला होता आणि त्यामुळे आजूबाजूचं धड दिसेनासंही झालं होतं. माणसं तर नव्हतीच. आकाश अधिक काळवंडून गेलं होतं. नक्की किती वाजले कळायला काहीच मार्ग नव्हता. फोन प्लास्टिकच्या पिशवीत असला तरी तो कितपत सुरक्षित असेल याबद्दलही गायतोंडेला शंका होती. लक्ष्मी सदन ठामपणे आपल्या जागी उभी होती याचं गायतोंडेला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. एव्हाना त्याचा आश्चर्य वाटण्याचा कोटा संपून गेला होता आणि जे दिसेल ते पाहू अशी मनाची तयारी तर त्याने केलीच होती. पण ती करूनही सरिताला आपल्या खोलीबाहेर पाहून मात्र त्याला एक शेवटचं फायनल आश्चर्य वाटलंच. हे आश्चर्य नक्की कसलं याचाही त्याने विचार केला. तिला आपलं घर माहीत आहे याचं, का आपल्याला दुसरा माणूस दिसला म्हणजे हे जे घडतंय ते खरंच घडतंय आणि आपण अजून तरी निदान भ्रमिष्ट झालो नाही याचं? आता हे जर खरंच घडत असेल तर केवळ आपलं डोकं शाबूत आहे या कारणासाठी त्याचा आनंद मानायचा, का असं घडू शकतं याबद्दल दुःख? हे मात्र गायतोंडेच्या बिलकुल लक्षात आलं नाही. गायतोंडे कॉफी बनवत असताना सरिताने त्याला काही गोष्टी सांगितल्या. 1. तिची इमारत आत्ता पडलेली नव्हती. ती रिडेव्हलपमेंटसाठीच पाडली होती. बिल्डरचा साईनबोर्डही बाहेर लावलेला होता. आता कदाचित तोच या सुसाट पावसात पडलेला असणं सहज शक्य होतं. बिल्डिंग पडू शकते तर छोटा साईनबोर्ड का नाही पडू शकणार? 2. बिल्डिंग पडलेली असली तरी सरिता शेजारच्याच बिल्डिंगमध्ये एका मैत्रिणीकडे राहत होती. बिल्डरने दिलेली जागा कांदिवलीला म्हणजे कुठे होती आणि ट्रेन प्रवासाचा तिला मनापासून कंटाळा होता. हे ऐकताना गायतोंडेच्या मनाने हलकेच एक उंच उडी मारली. 3. ती लक्ष्मी सदनमध्ये आली होती. ती त्याचं कुशल मंगल पाहायला नाही तर तिच्या मावशीच्या घरी सगळे ठीक आहेत ना हे पाहायला. तिची मावशी गायतोंडेच्या वरच्या मजल्यावर राहायची आणि बस स्टॉपवर नेहमी दिसणारा आणि एकदा चक्क आपला पाठलाग करणारा गायतोंडे कुठे राहतो हे तिला आधीपासूनच माहीत होतं. मावशीला भेटून उतरताना तिला गायतोंडेचं बंद घर दिसलं तेव्हा ती सहजच थांबली होती. या पावसात तो असा कितीसा लांब जाणार होता? 4. जगबुडीची अफवा तिने ऐकली होती. पण इंटरनेट काल रात्रीपासून बंद असल्याने कुणालाच कसलीच माहिती नव्हती. प्रत्यक्षात ती जगबुडीला फार सिरियसली घेत नव्हती. आली तर आली. आहे त्यापेक्षा परिस्थिती खराब होऊन किती होणार नाही का? शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5. तिचं नाव सरिता नव्हतं, सुषमाही नव्हतं, स्वप्ना होतं. हे ऐकून गायतोंडेला खूपच आनंद झाला. निदान तिच्या नावातलं अर्ध अक्षर तरी त्याने अचूक ओळखलं. धन्यवाद.